ज्ञानेश्वरी ही आमच्या जीवनाची सक्सेस की आहे. ती आपल्याला एकदा हाताळता आली किंवा ती आपल्याजवळ असली तर आपल्याला जीवन अत्यंत समृद्ध आणि सुखाने आणि आनंदाने जगता येईल. आणि आपलं आनंदित झालेलं जीवन हे आपलं स्वतःचं न राहता इतरांचंही होईल, यासाठी आपण प्रयत्न करू. तर आज आपल्याबरोबर आहेत उमेश दादा. उमेश दादा कीर्तनकार आहेत. उमेश दादा आळंदी देवस्थानाचे प्रसिद्धी प्रमुख आहेत आणि त्यांनी ज्ञानेश्वरी ही आपल्या लहान मुलांसाठी आता आपण या शाळांमध्ये त्यांचं काम खूप चांगलं चाललं आहे, कारण का ज्ञानेश्वरी फॉर अर्ली एज्युकेशन याच्यामध्ये आपलं काम आहे. तर उमेश दादा वेलकम टू काय बोलताय पहिलं म्हणजे. आणि मला माहिती आहे आता इंट्रोडक्शन चुकलंय, पण जर तुम्ही आम्हाला सांगू शकलात की एक्झॅक्टली काय कसं काय करतात तर ते आमच्या ऑडियन्ससाठी खूप बेटर होईल. नमस्कार, मी उमेश. मयुरेशजींनी माझी ओळख करून देताना ती बरोबरच असते खरं म्हणजे, कारण ओळख ही आपण स्वतः निर्माण करत नसतो. व्यक्तित्व घडत असताना ती घडत जाते. बरोबर. तर मी तुमचाच आहे, तुम्ही पण माझेच आहात, म्हणून आपला परिचय हा आधीच आहे. पण तरी सुद्धा लौकिकांनी किंवा जगात आपण जे वावरतो त्याला काही परिचय असतो. तो लौकिकातला परिचय असा आहे की मी उमेश, आळंदी संस्थानाचा मी प्रसिद्धी प्रमुख आहे. आणि PCMCनी आत्ता काही वर्षांपूर्वी एक नवीन एज्युकेशन प्लॅटफॉर्म निर्माण केला आहे. त्याचं नाव आहे जगद्गुरू तुकाराम महाराज संतपीठ. या संतपीठावर मी अभ्यासक मंडळामध्ये सेवा देतो आणि मोस्टली त्या संतपीठाचं काम हे आहे की स्पिरिच्युअल विथ अकॅडमिक अशा धर्तीवरती तो एज्युकेशन प्लॅटफॉर्म PCMCनी सुरू केला आहे. ओके. आणि आता तिथे 12वी पर्यंतची शाळा पण सुरू झाली आहे. आणि त्या माध्यमातून संतांचे विचार हे जीवनात उतरावेत यासाठी तिथे प्रयत्न केले जातात आणि बऱ्यापैकी त्याला यश पण येत आहे. दुसरी गोष्ट ही की तुम्ही सांगितलंच की कीर्तनकार, प्रवचनकार हे सगळं आहेच आहे, किंवा वेगवेगळ्या विषयांवरती बोलणं हाही प्रवास सारखा सुरूच आहे. पण माझ्या आवडीचा म्हणून जर का काही विषय असेल तर तो विद्यार्थ्यांसाठी हे शिकवणं. अच्छा. तर उमेश दादा, पण आपला हा प्रवास कसा सुरू झाला? कारण का काय आहे की जसं आता आम्ही डिफरंट लोकांना भेटतो प्रत्येकाचं, पण प्रवचनकार, कीर्तनकार किंवा ज्ञानेश्वरीवर काम करणं किंवा एखाद्या संस्थानाबरोबर जुडणं किंवा जसं आपण मामासाहेब दांडेकरांचं जसं आपण भरपूर आपण काम करतो, त्यांच्या जोग महाराजांच्या याच्याशी आपण असोसिएटेड आहात, पण या क्षेत्रात काम करणं, तर यासाठी सुरुवातीचं काय एक असं तुमच्या म्हणजे लहानपणीपासूनच असं एक होतं करणं का काय कसं हे समीकरण जुळलं? अगदीच की माझ्या घरातच वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. माझी आई सुंदर गाते, छान तिचा आवाज आहे. वडील हे विठ्ठलाचे भक्त आहेत. आमच्या गावी जे विठ्ठलाचं मंदिर आहे त्याची ते पूजा पण करतात. आणि गावी जो अखंड हरिनाम सप्ताह व्हायचा तिथे अनेक कीर्तनकार मंडळी आहेत, त्यांचा राबता घरी होता. त्यामुळे की हा सगळा प्रकार मला लहानपणीच माहिती आहे. पण शिक्षणासाठी म्हणून पुण्याला आलो, फर्ग्युसन कॉलेजला. तर कधीतरी लेक्चर मिस करणं किंवा एक लेक्चर मला अजिबातच आवडत नव्हतं तर ते मी मिस करायचो. आणि म्हणून की फर्ग्युसनला जी बाईवाडी लायब्ररी आहे तर तिथे मी वाचन करायचो. ते वाचनाची थोडीफार आवड होती, ती आता हळूहळू विस्तारत गेली. तर तिथे मी क्लास मिस करून इथे बसतोय असं लायब्ररीयनला कळालं. त्या लायब्ररीयनचं नाव आहे डॉक्टर BA कांबळे सर. अत्यंत सुशील व्यक्ती आणि खूप विद्वान होते. त्यांनी मला असं विचारलं की तू लेक्चर मिस करतोस ना? तर मी म्हणालो हो, मी लेक्चर मिस करतोय. त्यांनी माझी ओळख विचारली, काय असं तसं म्हणून. तर मी त्याआधी नुकताच आळंदीला राहायला गेलो होतो आणि त्यांनी विचारलं तू आळंदीत राहतोस, तुला मामासाहेब दांडेकर माहिती आहेत का? म्हणलं मला माहीत नाही आहेत. त्यांनी पटकन मामासाहेब दांडेकरांचं चरित्र मला वाचायला दिलं आणि मी ते चरित्र वाचायला घेतल्यानंतर एका दिवसात ते चरित्र वाचून काढले.
इतकं ते प्रभावी होतं, इतकं ते सुंदर होतं. आणि तिथून मी जे निघालो फर्ग्युसनातून, तो थेट एसपी कॉलेजला गेलो, की जिथे एसपीचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम, त्याला उर्मी असं म्हणतात, तिथे मामांचा एक पुतळा आहे आणि तिथे जाऊन त्याला नमस्कार केला. आणि दुसऱ्या दिवशी मग मी मामांचा शोध घेत जी वारकरी शिक्षण संस्था आहे तिथे जाऊन पोहोचलो. म्हणजे मामांच्या शब्द व्यक्तित्वातून मला खरी आवड निर्माण झाली, की मामासाहेब दांडेकरांसारखा एक उत्तुंग व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती, की जो शैक्षणिक क्षेत्रात पण काम करतो, त्याचं फिलॉसॉफीत पण खूप मोठं काम आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की महाराष्ट्राचा जो धर्म आहे, त्याला मी भागवत धर्म असं म्हणतो, त्याला आपण वारकरी संप्रदाय असं म्हणतो, त्या वारकरी संप्रदायाचे ते आधारू आहेत. म्हणून त्यांच्याबद्दल काहीतरी जाणून घ्यायला पाहिजे, त्यांच्याबद्दल आपण अनेक शिकायला पाहिजे. याच्यातून हे सगळं सुरू झालं. अच्छा. आणि मग वारकरी शिक्षण संस्थेत दाखल झालो. म्हणजे इकडे एकाच वेळी फर्ग्युसन पण सुरू होतं, तिकडे वारकरी शिक्षण संस्था पण सुरू होती, की जी मामांचे जे गुरु आहेत सद्गुरू जोग महाराज, की त्यांनी ती 1917ला आळंदी क्षेत्री स्थापन केली होती. ओके. म्हणजे ते त्या काळातलं आध्यात्मिक कॉलेजच म्हणून, कारण सगळ्या समाजातल्या लोकांना ते सगळं शिकता यावं यासाठीची सोय जोग महाराजांनी त्या काळी उपलब्ध केली होती. तर वारकरी शिक्षण संस्था म्हणजे आता मला किंवा आमच्या व्ह्युअर्स नाही एवढी आयडिया नाहीये, तर ते जर आम्हाला जरा सांगितलं म्हणजे काय असतं, काय एज्युकेशन पॅटर्न आहे, काय शिकवलं जातं एक्झॅक्ट वारकरी शिक्षण संस्थांच्या. पण मी मगाशी असं म्हणालो की तो आपल्या महाराष्ट्राचा आध्यात्मिक एज्युकेशन किंवा त्याला स्पिरिच्युअल एज्युकेशन कोर्स असं म्हणूयात. ओके. पण जोग महाराजांच्या दृष्टिकोनातून ही वारकरी शिक्षण संस्था स्थापण्याच्या पाठीमागचा जो हेतू आहे, तर तो पुन्हा तोच आहे की जो संतांचा होता, की समाजाला शहाणं करणं, बरोबर, समाजापर्यंत स्वधर्माचं ज्ञान पोहोचवणं, यासाठी महाराजांनी खूप मोठं काम केलं. आणि मग वारकरी शिक्षण संस्था स्थापन झाल्यानंतर की समाजातला प्रत्येक घटक तो त्याचे शिक्षण घ्यायला यायला लागला. बरोबर. म्हणजे अगदी सगळ्या जातीपातीतले कीर्तनकार जोग महाराजांनी तिथे तयार केले. बरोबर. म्हणजे जातीपातीतलं ज्या आलंबनात हे सगळं अडकून पडलं होतं, ते पुन्हा एकदा जोग महाराजांनी मोठ्या प्रमाणावर सुरू केलं. आणि तो प्रवाह आज तागायत 105-6 वर्ष सुरू आहे. अच्छा. आणि मामासाहेब हे त्याचे आधारू आहेत. म्हणजे जोग महाराजांचे 4 शिष्य होते, त्यातले सगळ्यात लहान मामासाहेब. अच्छा. बंकटस्वामी महाराज म्हणून होते, लक्ष्मणबुवा इगतपुरीकर म्हणून होते, मारुतीबुवा गुरु आळंदीकर म्हणून होते, आणि मामासाहेब. अच्छा. असे हे 4 ज्यांचे शिष्य आहेत. तर त्यांना घेऊन जोग महाराजांनी हा भक्ती प्रवाह काय म्हणतात आपण की एज्युकेशन प्लॅटफॉर्म मध्ये बांधला आणि त्याला सूत्रात्मक स्वरूप दिलं. जसं आपण कुठलंही पदवी घ्यायची असेल, काही आपल्याला शिकायचं असेल, तर आपल्याला काही इयर्स, काही वर्ष घालावे लागतात. BA, BComs किंवा आता इतक्या सगळ्या एज्युकेशन फॅकल्टीज आहेत, एक पर्टिक्युलर टाइम तिथे आपल्याला स्पीड करावा लागतो. बरोबर. तसं वारकरी शिक्षण संस्थेत जर तुम्हाला हे सगळं शिकायचं असेल तर 4 वर्ष शिक्षण घ्यावं लागतं. अच्छा. हा. आणि त्याच्यात म्हणजे की पहिल्या वर्षी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मराठी व्याकरण शिकवलं जातं, संस्कृत व्याकरण शिकवलं जातं, गीता शिकवली जाते, गीतेचा अर्थ शिकवला जातो, संतांचे अभंग शिकवले जातात, त्यात काकड्याचे भजन असतात, वाराचे अभंग असतात, आणि त्याची पुन्हा परीक्षा होते. अच्छा. लेखी पण परीक्षा असते आणि तोंडी पण असते. ओके. आणि त्याचे गुण ठरलेले असतात. पहिलं वर्ष संपलं की दुसऱ्या वर्षाला विचारसागर नावाचा एक वेदांतातला ग्रंथ आहे, पंचदशी नावाचा एक विद्यारण्य सरस्वतीचा ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी आहे, काही अभंग आहेत, त्यांचं निरूपण तिथे शिकवलं जातं. तिसऱ्या वर्षाला पंचदशी जी आहे ती पंचदशी पुन्हा अर्धी जी राहिली आहे ती शिकवली जाते, ज्ञानेश्वरी शिकवली जाते, संत साहित्य शिकवलं जातं. आणि 4थ्या वर्षामध्ये आपण जे सगळं काही शिकलो त्याचा परिपाक म्हणून तिथे प्रात्यक्षिक होतात. अच्छा. कीर्तनाचं प्रात्यक्षिकीकरण, प्रवचनाचं प्रात्यक्षिकीकरण, आणि त्याच्या परीक्षा असतात. आणि कोजागिरीच्या नंतर म्हणजे आमचं इयर कोजागिरीच्या पासून स्टार्ट होतं, कोजागिरी ते कार्तिकी. ओके. असं असतं. आणि कोजागिरीला त्या कीर्तनाच्या परीक्षा होतात. अच्छा. आणि मग कीर्तनाची परीक्षा होऊन जे चांगले बोलतात, ज्यांनी 4 वर्ष चांगलं अभ्यास केला आहे,
त्यांच्याकडे ती निपुणता प्राप्त झाली असे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाचं काम करतात. अच्छा. आणि हे अखंडपणे सुरू आहे. ओके ओके. पण याच्यात आता म्हणजे कुठल्याही वयोगटातले किंवा असं कुणीही जाऊन त्याच्यामध्ये ऍडमिशन घ्याय असं काही हे नाहीये त्याला? ते सगळ्यांसाठी खुलं आहे. अच्छा. जसं वेधशाळेचं असतं वेद पाठशाळा, पण वेद पाठशाळा आणि हे वेगळं वेगळं असतं. वेद पाठशाळा आणि याच्यात खूप फरक आहे. कारण वेद पाठशाळा ही सगळ्यांसाठी खुली नाही. बरोबर. वारकरी शिक्षण संस्था किंवा वारकरी संप्रदायातला जो शिक्षा प्रवाह आहे तो सगळ्यांसाठी खुला आहे. अजून सुद्धा आपण जर का बघितलं की वेदाच्या म्हणून ज्या काही 4 शाखा आहेत किंवा 4 वेद आहेत, तर त्या 4 वेद शिकण्यापर्यंत समाजातला प्रत्येक व्यक्ती पोहोचलेला नाही. बरोबर बरोबर. त्यामुळे की वेद पाठशाळा आणि वारकरी एज्युकेशन यात हा मूलभूत बदल आहे. हे सगळ्यांसाठी खुलं आहे. बरोबर. तर आता कोणी घेऊ शकतो. बेसिक प्रश्न की वारकरी संप्रदाय आपण ऐकतो, आपण बघतो, शहरातील लोकांना तेव्हाच कळतं ज्या दिवशी पालखी आहे पुण्यात, बरोबर, की आता पालखी आली आहे तर वारकरी येतील असं सगळं आपण बघतो, किंवा आळंदीला जे जातात. तर हे वारकरी संप्रदाय हे काय आहे, हे कसं सुरू झालं आणि काय त्याचे मूळ, त्याचं काय मूळ आहे, की म्हणजे ज्ञानेश्वर महाराज त्यांचं. तर हे जर आमच्या ऑडियन्ससाठी जर तुम्ही सांगितलं तर फार बरं होईल. खरं म्हणजे महेशजी, मला एक गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते. आपण जसं मगाशी म्हणालात की शहरातल्या लोकांना जेव्हा वारी येते तेव्हाच त्यांना वारी समजते, हे तुमचं मत काय मला पटण्याजोगं नाहीये. कारण की बहुधा त्याचं प्रमाण थोडंफार कमी असू शकेल, पण वारकरी संप्रदाय किंवा वारकरी काय आहे, कोण असतो, हे बऱ्यापैकी महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे. बरोबर. मी तुमचं अभिनंदन करतो, तुम्हाला आभार देतो की तुम्ही तुमच्या प्लॅटफॉर्मवरती हा विषय चर्चेला घेतलाय. कारण हळूहळू इतके सगळे प्लॅटफॉर्म्स जे स्पिरिच्युअल आहेत, आध्यात्मिक आहेत, आणि ते आत्ताच्या हल्लीच्या युगात आपण त्याला स्टँडर्डाइज जसं म्हणतो, बरोबर, असे झालेले आहेत. पण आपल्या मातीतला आणि आपला, की ज्याची आपल्याशी नाळ जोडली आहे, बरोबर, तो म्हणजे वारकरी संप्रदाय. त्याला भगवत संप्रदाय असं म्हटलं जातं. म्हणजे साधी गोष्ट मी तुम्हाला सांगू का, की कितीही आपण प्रगती केली, कितीही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जीवनात वागत असलो, तरी एक गोष्ट नक्की खरी आहे की मला ती खूप आवडते, की मराठी कुटुंबात जन्माला आलेलं छोटंसं अर्भक बालक ते जेव्हा रडायला लागतं, आता दुर्दैव सुदैवानी आजीबाई घरात नाहीये, पण ज्या घरात आजीबाई असते, जेव्हा ती मुलाला खेळवताना विठ्ठल 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 अशी टाळी द्यायला, म्हणजे हे प्रमाण अजून टिकून आहे. अगदी पुण्यात सुद्धा आहे, मुंबईत सुद्धा आहे. म्हणजे आपली जी महानगर आहेत, वारकरी संप्रदायाची बऱ्यापैकी जाण ही सगळ्यांना आहे. पण की थोडंसं त्याच्यावरती जे मळब आलंय, की ते मळब काढण्याचा प्रयत्न तुम्ही या माध्यमातून करताय, खरंच खूप खूप अभिनंदनीय गोष्ट आहे. कारण की वारकरी संप्रदाय किंवा वारकरी साहित्य किंवा वारकरी संत हे नित्य नूतन जगाला काहीतरी देणार आहे. इथे नाविन्य आपल्याला मिळतं. म्हणजे आपण बघा की आपण असं म्हणालात की वारी आली तरच लोकांना कळतं. एक दुसरी पण बाजू आहे की जेव्हा वारी निघते, आषाढ महिना जेव्हा येतो, तेव्हा जसं वारी काही विशिष्ट ठिकाणावरून निघते, बरोबर, त्यातली मुख्य ठिकाणं जी आहेत, तर ती ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी आणि आमच्या तुकाराम महाराजांचं देहू. हे दोन्हीही संत महाराष्ट्राचे श्वास आणि प्रश्वास आहेत, बरोबर. आणि जेव्हा प्रस्थान होणार आहे, ही दोन्ही संत पंढरपूरकडे जाणार आहे, तेव्हा त्यांना कुठल्याही प्रकारचं इन्व्हिटेशन कार्ड दिलं जात नाही, त्यांना मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती कुठल्याही प्रकारचा मेसेज दिला जात नाही, त्यांना फोन दिला जात नाही. लगबगीने आपली सगळी कामं उरकून सगळा महाराष्ट्र पंढरीकडे जाण्यासाठी तयारीला लागतो. त्यामुळे की म्हणजे की वारकरी किंवा संत हे आपल्या जन्माच्या सोबतच आपल्यासोबत आले, बरोबर. ते ह्या मातीचं एक अभिन्न अंगच आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय जो आहे, तर तो मुळातच जनसामान्यांचा आहे. म्हणजे वारकरी ह्या शब्दाची व्याख्या सांगताना किंवा त्याची आपण थोडीशी फोड केली तर वार हा शब्द त्यातला मुख्य आहे. म्हणजे वार म्हणजे की आघात करणे, स्टार्ट टू एंड, बरोबर, ती प्रोसिजर कायम सुरू राहणे. तर वार या शब्दापासून वारकरी शब्द तयार झाला.
अच्छा. म्हणजे की एका विशिष्ट ठिकाणाहून आपल्या उपास्य देवतेच्या भेटीला जाणं आणि त्याची भेट घेऊन पुन्हा आपल्या ठिकाणी येणं आणि ती येरझार कायम करणं, त्याला वारकरी असं म्हणते. अच्छा. हा वारकरी शब्दाचा अत्यंत सुंदर असा अर्थ आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे ना, की एखाद्या ठिकाणाचा पदार्थ आपल्याला खूप आवडतो. म्हणजे कॉफी डेची कॉफी आवडते. आपण कुठे जरी असलो तरी ती घ्यायला जातोच की नाही. बरोबर. आपली वेळ ठरलेली असते, ठिकाण ठरलेलं असतं आणि जातो आणि वारंवार जातो. बरोबर. म्हणजे कॉफी डेला जाणं ही आपली वारीच आहे. खरंय खरंय. पण वारी हा शब्द वारकरी ह्या संज्ञेने ह्या मातीत रुजवला. कारण की मी मगाशी तुम्हाला असं म्हणालो की सबंध महाराष्ट्र, आता हल्ली जग म्हणायला लागेल, भारत म्हणायला लागेल, वेगवेगळी जाती धर्माची लोक, वेगवेगळ्या प्रभागातली लोक वारीमध्ये सम्मिलित होत आहेत. बरोबर. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की वारकरी संप्रदायामध्ये, वारकरी साहित्यामध्ये, वारकरी विचारधारेमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदच नाही. अजिबातच भेद नाही. काय वारकरी विचार? मी तुम्हाला एक बहिणाबाई महाराजांचा अभंग सांगून देईल. बहिणाबाई महाराजांनी ह्या वारकरी संप्रदायाची सगळी शृंखलाच एका अभंगात सांगितली आणि तो अभंग सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे काहींचा तोंड पाठ असतो तर काहींचा कान पाठ असतो. तर बऱ्याचदा आपण सगळ्यांनी वाचला असेल, कुठेतरी कानावरती पण गेला असेल. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. या अभंगामध्ये बहिणाबाई महाराजांनी सगळ्या वारकरी संप्रदायाचं इन्फ्रास्ट्रक्चर मांडलेलं आहे. 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या भक्ती प्रवाहाला सुरुवात केली आणि हे काम अखंडपणे 16व्या 17व्या शतकापर्यंत सुरू राहील. अजूनही ते सुरूच आहे. पण मूळ जे प्रबोधन पर्व आहे ते हे आहे. तर आपण स्त्री पुरुष समानतेची भाषा जेव्हा करतो तेव्हा मला 12वं शतक खूप महत्वाचं वाटतं. कारण आपण लक्षात घ्या, ज्ञानेश्वर महाराजांची जी बायोग्राफी आहे त्याच्यामध्ये चांगदेव हा योगी चांगदेव जे आहेत तर ते ज्ञानेश्वर महाराजांना शरण येतात आणि ज्ञानेश्वर महाराजांना शरण आलेल्या चांगदेवांना ज्ञानेश्वर महाराज मुक्ताईच्या पदरामध्ये देतात आणि मुक्ताईला म्हणतात की तू याचं काय करायचं ते कर. आणि मग चांगदेव त्याच्यावरती त्यांच्या अभंगांमध्ये भाष्य करताना असं म्हणताय की गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. म्हणजे बघा की समाजाच्या एका विशिष्ट आपण काय म्हणू त्याला प्रथा परंपरेमध्ये अडकलेला तो काळ. बरोबर. आणि त्या ज्ञानेश्वर महाराजांची प्रगल्भता काय की इवल्याशा मुक्तीबाईला की ते योगी चांगदेवाला उपदेश करायला सांगतात. म्हणून पहिली गोष्ट ही की वारकऱ्यांमध्ये भेदभाव नाही. बरोबर. आता 28 तारखेला तुकाराम महाराजांचं घेऊन प्रस्थान होणार आहे. 29 तारखेला आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांचं प्रस्थान होणार आहे. 2 दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांचं प्रस्थान झालं. मुक्ताईनगरहून मुक्ताबाई महाराजांचं प्रस्थान झालं. हळूहळू आता ही सगळी बरोबर सोहळे वारकरी लाखोंच्या संख्येने आता पंढरपूरमध्ये दाखल होणार. समाजाने स्वीकारलेलं हे वारकरी संचित आहे की त्यांना इथे कळालं की इथं आपल्याला आपलं म्हणणारं कोणीतरी आहे. बरोबर. म्हणजे साधी गोष्ट सांगू का? म्हणजे अगदीच सगळ्यांना समजेल अशा भाषेत सांगायचं झालं तर जेंडर इक्वॅलिटी. बरोबर. इथे भेदच अजिबातच नाही. म्हणजे जेव्हा आपण वारीची वाटचाल करतो तेव्हा स्त्री असो पुरुष असो हे प्रत्येकाला माऊली असं म्हणतात. बरोबर. म्हणजे जर काय बोला ह्या प्लॅटफॉर्मवरून याचं फलित झालं आणि आपला 1-2 ऑडियन्स जर वारीला आले तर त्याला त्याचा एक्सपिरियन्स मिळेल. एक्झॅक्टली. की तुम्ही मला उमेश दादा म्हणणार नाही, मी तुम्हाला मयुरेश दादा म्हणणार नाही. अहो माऊली जरा चालता का पुढे, अहो माऊली जरा पाणी देता का. बरोबर. आणि म्हणजे हा जो शब्द आहे हा इतका व्यापक आहे की महिला सुद्धा पुरुषाला माऊली म्हणते. बरोबर. पुरुष सुद्धा महिलेला माऊली असं म्हणतो. वृद्ध सुद्धा बालकाला माऊली असं म्हणतो. बालक सुद्धा वृद्धाला माऊली असं म्हणतो.
नवे नवे पोलीस सुद्धा माऊली येऊन जातात. अरे वा. त्यामुळे की हे सगळं जेव्हा आपण बघतो की माऊली हे मातृत्वाचं प्रतीक आहे आणि मातृत्वाची जी मुख्य उपासना ज्या दैवताच्या चरणाजवळून प्रवाहित झाली त्याला श्री विठ्ठलाचं म्हणतात. म्हणून की संतांनाही माऊली असं म्हटलं जातं, ज्ञानेश्वर महाराजांना माऊलीच असं म्हटलं जातं. ज्ञानेश्वर बरं, माऊली हा शब्द आला कुठून? तर माऊली हा शब्द सर्वात प्रथम ज्ञानेश्वर महाराजांनीच निर्माण केलाय. अच्छा. आणि तो माऊली शब्द त्यांनी आत्म्यासाठी वापरला. आत्मा ही माझी माऊली आहे. म्हणजे माऊली या शब्दाचे उद्गाते सुद्धा ज्ञानेश्वर महाराज. हा झाला एक वारकरी संप्रदायातल्या काय म्हणतात त्याला की घटकांचा ज्यांनी तो वारकरी संप्रदाय समृद्ध होत गेला. बरोबर. की तिथे भेदच नाहीये. म्हणजे आपण तो अभंग ऐकला असेल सगळ्यांना की एकमेका लागती पायरे किंवा पंढरीच्या लोकांनाही अभिमान, की त्यांना अभिमानच नसतो. आणि खरं म्हणजे की ही सगळी जी प्रक्रिया ना ही शब्दबद्ध करून लोकांपर्यंत पोहोचवणं हा प्रकार कसा आहे माहिती का? की आपल्या घरातल्या गृहिणींनी उत्तम गुलाबजामुन करावे आणि ते खाल्यानंतर काय बोलावरती गुलाबजामुन किती सुंदर आहे यासाठी 2 तास व्याख्यान व्हावं आणि ते देशातल्या सगळ्या लोकांनी ऐकावं आणि 2 तास व्याख्यान झाल्यानंतर किंवा आपलं टेलिकास्टिंग संपल्यानंतर लोकांनी म्हणायचं वा वा नरेशजी काय सुंदर जामुन होते. अहो शक्य तरी काय असं होऊच शकणार नाही. गुलाबजामुन हा सुंदरच आहे, तो गोड आहे, बरोबर, तो अत्यंत चवीच्या पलीकडे जाऊन थांबलेला आहे. हे जर चाखायचं असेल तर त्याला 2 तास बोलण्याची काहीही आवश्यकता नाही. एका बाउलमध्ये एक जामून जर तुम्हाला आणून दिला तर तुमची एकच प्रतिक्रिया मला वाटतं खूप महत्वाची आहे. तो तोंडात घातल्यानंतर वाह क्या बात. एवढंच. म्हणजे तो आहा जो आहे ना तर त्यात तुमच्या सगळ्या प्रतिक्रिया व्यक्त झालेल्या असतात. आणि मला असं वाटतं किंवा मला वाटण्यापेक्षा की ते तसंच आहे की ह्या वारकरी विचारधारेने हे केलं की लोकांना आहा करायला लावलं. अरे हे काहीतरी आपलं आहे, इथे आपलं काहीतरी बोललं जातं, इथं आपल्यासाठी म्हणून काही केलं जातं आणि आपण आपल्यासाठी जे करतो, आपल्यासाठी जे इतर करतात, हे करणं जेव्हा थांबतं तेव्हा वारकरी संप्रदाय समृद्ध होतो. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे पंढरीची वारी आहे. म्हणजे तिथे आपलेपणच आपण हरून गेलेलो असतो. आपण कोण आहोत हे आपल्याला आपलाच विसर पडलेला असतो. म्हणजे हल्ली आपण इतके मोबाईलच्या नादी लागलोय की काही सेकंद झाले आपोआप आपण फोनकडे बघायला आज अरे कोणाचा मेसेज आला नाही अजून, एकदा वारीत येऊन बघा की तुमचा मोबाईल कुठे हे सुद्धा आपल्याला समजणार नाही. त्यामुळे की हे सगळं जर का आपल्याला अनुभवायचं असेल तेव्हा आयुष्यात एकदा तरी पंढरपूरच्या वारीला गेलं पाहिजे असं म्हणतात. कारण तिथे मी माझे असं काहीही उरलेलं नसतं, सगळं मीच होऊन असतो. माझ्यापेक्षा भिन्न काही नसतंच तिथे. म्हणजे मला जसं काही ठेच लागली, मला काही इजा झाली तर मला जसा त्रास होतो तसाच त्रास वारीत इतरांना जर का काही इजा झाली तर आपल्याला होतो. बरोबर. आणि सगळे लोक तिथे धावत येतात. आणि ही जी समरसतेची विचारधारा आहे हे वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला दिलं. म्हणजे मी आपल्याला एक गोष्ट सांगून जाईल की आपण जसं जोग महाराजांचं नाव मगाशी घेतलं तसं वारकरी संप्रदायाच्या उपासना पद्धतीतलं एक प्रभावी माध्यम म्हणजे कीर्तन आहे. कीर्तन हा जो प्रकार आहे हा 12व्या शतकात पंढरपूरचे श्री संत नामदेव महाराज यांनी जगासमोर आणला. बरोबर. आणि त्यांनी स्वतः असं म्हटलं, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. की ज्ञानाचा दीप लावणं ही कीर्तनाची मुख्य भूमिका आहे. की आता सध्या कीर्तनाचं म्हणून जे काही स्वरूप पुढे उभं राहतं त्याला खरंच कीर्तन म्हणायचं का याच्यावरती बरेच क्वेश्चन मार्क द्यावे लागतात. बरोबर. कारण की तो कॉमेडी शो नाहीये. की कीर्तन हे स्वतःत डोकावून पाहणारं माध्यम आहे. की
आपण कोण आहोत, आपण काय करतोय आणि आपल्याला कुठल्या दिशेने जायचंय, की जेणेकरून मलाही समाधान मिळेल, मलाही सक्सेस मिळेल, बरोबर, आणि माझ्या समवेत असणारे जे सर्व आहेत त्यांनाही त्याचा फायदा होईल. कारण एकाच्या म्हणजे की मला पटकन एक अभंग आठवलं की एकाच्या कैवारे उगवी अनेकांचे कोडे, की ईश्वर जो अवताराला येतो तो एकासाठी येतो, पण एकासाठी अवताराला आलेला ईश्वर तो एकाच कल्याण साध्य करत नाही, त्याचा अन्यांनाही फायदा होतो. ही धारणा वारकरी संप्रदायाच्या मुळाशी, स्पेसिफिक मी नाही. म्हणजे संस्कृत साहित्यामध्ये जे 2 शब्द वापरले जातात ना, तर ते व्यष्टी आणि समष्टी. समष्टी म्हणजे ग्लोबलायझेशन आणि व्यष्टी म्हणजे वैयक्तिक. बरोबर. तर इथे वैयक्तिक विचारच नाहीये, इतरांसाठीच आहे. म्हणजे मी जे काय काम करेल तर ते माझ्यासाठी करता करता इतरांसाठी पण त्याचा उपयोग कसा होऊ शकतो. बरोबर. ही ह्या विचारांनी वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान विस्तारात गेलं. पण जसं तुम्ही आता कीर्तनाचं म्हटलात, तशी कीर्तनाची सुरुवात आणि गरज ही काय तेव्हाच्या काळाला वेगळी होती, कारण का तेव्हा आत्तासारखे मोबाईल, टीव्ही असं काही माध्यम नव्हते तेव्हा. त्यामुळे एखाद्या समाजाला एकत्र आणणं असं एक त्याचा एक पहिला हेतू तोच असेल. त्यानंतर आता जसं आपण 21व्या शतकात आहोत, अजूनही कीर्तनाला तेवढाच आहे. पण एक मी बघितलंय की मी जेव्हा ही कीर्तन जेव्हा अटेंड करतो तेव्हा यंग मंडळी फार कमी असते, पण वृद्ध जे ऐकतात त्यांना. तर हा एक काय आजकाल झालेला एक डिस्करेक्ट आहे. नाही, अगदी मी तुम्हाला सांगू का की तुम्ही एक मुद्दा खूप छान मांडला मयूरजी, की त्या काळात ती व्यवस्था अत्यंत प्रभावी होती आणि आत्ताच्या काळात सुद्धा ती अत्यंत प्रभावी आहे. याचं कारण काय की आपण ती नाहीये याच्यावर दावा का करू शकत नाही, कारण की तुम्ही महाराष्ट्रभर कीर्तनाचे होणारे उत्सव, तिथे एका विशिष्ट वयोगटाची का होईना असणारी उपस्थिती, बरोबर, आणि टेलिव्हिजन्सवरती प्रत्येक टेलिव्हिजनचा टीआरपी केवढा आहे बघा, प्रत्येक घरात आज सकाळी कीर्तन सुरू आहे. बरोबर. पण म्हणजे आपण दोघेही समवयस्क आहोत आणि बऱ्याचदा आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवरचे पण ऐकणारे आपल्याच वयाचे असतील. बरोबर. पण हा वर्ग तिकडे येत नाहीये. तर याचं मुख्य जेव्हा कारण आपण बघतो की मांडणी जी आहे किंवा विचाराची जी प्रगल्भता आहे जी आत्ता हवी आहे, म्हणजे मला अगदी सोप्या भाषेत जर का सांगायचं झालं तर आत्ता आम्हाला समजेल अशा भाषेत सांगा. बरोबर, सोप्या भाषेत, अगदी सोप्या भाषेत. हा, म्हणजे अगदी की विषय आपण सांगायचं जर का झालं की पाणी हा शब्द आहे, तर पाण्याला वेगवेगळे शब्द आहे. तर मी पटकन तुमच्या घरात आलो म्हणलं की जरा मयूरजी एक ग्लासभर नीर द्याल का, तुम्ही मला नीर आणून द्या पण पाणी आणून देणार नाही. की सध्या प्रचलित असणारी बरोबर शब्दावली, सध्या प्रचलित असणारा विचारांचा प्रवाह हा ओळखून आपण जर ती मांडणी आत्ताच्या पद्धतीने जर का करू शकलो, बरोबर, तर ती अत्यंत प्रभावी ठरू शकेल. म्हणजे जेव्हा मी स्वतः या वारकरी प्रबोधन पर्वाकडे जेव्हा बघतो तेव्हा मी अन्य स्पिरिच्युअल सोर्सेसकडे बघतो आणि मनामध्ये बरेच प्रश्न आणि तिकडे सारखं अनालिसिस सुरू असतं. बरोबर. की 12व्या शतकात म्हणजे बघा वारकरी संप्रदायाच्या उत्पत्तीच्या बाबतीत जर का आपण जर का बोलायला गेलो तर भगवान शिव हे स्वतःच वारकरी आहे, कारण ते विष्णूची पूजा करणार आहेत. विष्णूच्या भेटीला ते कायम येत जात होते. बरोबर. असे आपल्याकडे पुरावे आहेत. आणि म्हणजे वारकरी संप्रदायाच्या संस्थापनेचा जर का विचार केला तर स्वतः श्री विठ्ठलच याचा संस्थापक आहे. त्यामुळे की विठ्ठल किंवा ईश्वर सृष्टी ज्या भगवत सृष्टी उत्पन्न झाली, त्यांनी सृष्टी निर्माण केली, तेव्हापासून हा सगळा प्रवाह सुरूच आहे. बरोबर. पण त्याला मूर्त स्वरूप देण्याचं काम हे जर कोणी केलं असेल तर ते तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज अच्छा नेहरूच आहे.
नारायण महाराजांनी ह्या वारीची परंपरा सुरू केली. अच्छा. पुढे मला हे सगळं आपण विचारा, पण आता सध्या आपण हे सगळं बघतोय. बरोबर. की जेव्हा आमचाच मराठी मित्र, आमचेच मराठी तरुण हे दुसऱ्यांचं ऐकताना दिसतात पण कीर्तनात येताना दिसत नाही, तेव्हा माझ्यासारख्याला असं वाटतं की आपण त्यांना समजेल, त्यांना रुचेल अशा भाषेत काहीतरी सांगायला. अगदी बरोबर. कारण का आजकाल आपण बघतो, आता जसं मी पण डिजिटल मार्केटिंग मध्ये आहे, की रिलेटेबल आपण म्हणतो की आता 21व्या शतकातले जे लोकांचे प्रॉब्लेम आहेत किंवा त्याला जर रिलेटेड जर मला कीर्तनात तो जो बोध मिळाला मला, तर मी नक्की मला ते कीर्तन एका सेकंदात पटेल. फॉर एक्झाम्पल जसं आता आपण बोललो की एखाद्या कीर्तनामध्ये मोबाईलचा जर रेफरन्स आला की मोबाईलवर आपण किती टाइम स्पेंड करतो, मोबाईलवर बघायचं पण घरी जाऊन सगळं वेगळं वागायचं. आजकाल असंच झालेलं आहे सगळं. तर हे जर रिलेटिव्हिटी जास्ती आली कीर्तनांमधनं ज्या आता पिढीला, आणि माध्यम मग त्यांचं युट्यूब असो, मग त्यांचं इंस्टाग्राम असो किंवा कुठल्याही माध्यमात, व्हिडिओ माध्यमात, मला वाटेल तेव्हा तुम्हाला असं वाटतंय का की ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत. गोष्ट सांगू का की आता सध्या तुम्ही जसं म्हणताय की आता जसं वारकरी कीर्तनात डिजिटलायझेशन आलं पाहिजे, हे वारकरी कीर्तनकार जे आहेत, जे तरुण आहेत ते करतायत. हो, तुम्ही आता कितीतरी कीर्तनकारांचे आहेत ऑनलाईन रील्स बघितले, तर ते आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. पण की तो जो ऑडियन्स आहे तो लाईव्ह किती येतो, बरोबर, तरुण हा पण जरा बघायला पाहिजे. बरोबर आहे. पण आता कीर्तनाचे म्हणजे की बाकीचे जे एज्युकेशन स्पिरिच्युअल स्पीकर्स जे आहेत, तर तुम्ही जसं म्हणाले की आत्ता नाव प्रेझेंट की माझे प्रॉब्लेम्स काय, करेक्ट, त्याच्यावर ते ऍड्रेस झाले. कीर्तन हा जो प्रकार आहे तर हा एका प्रॉब्लेम साठी नाही. बरोबर. जसं की तो एक विस्तीर्ण प्रकाराचं संभाषण आहे त्यात. म्हणजे मला असं वाटतं की आत्ताच्या या काळात सुद्धा कीर्तन ऐकणारी लोक आहेत. म्हणजे हे खरंच म्हणजे कीर्तनाचं यशच आहे खरंय. पण तरी सुद्धा की आपण थोड्याफार पद्धतीने म्हणजे कीर्तनाचा मोल्ड न बघता बदलता. बरोबर. म्हणजे की मला ही पण म्हणणं पटत नाही की तरुण पिढी जे आहेत किंवा आपल्या लोकांची, आपल्या वयाची जी मुलं आहेत ते अध्यात्माकडे नाही आहेत, त्यांना याबद्दल काही वाटत नाही किंवा असं काही नाही. असं काही नाही. 29च्या प्रस्थानाला बघा की कितीतरी तरुण मुलं टोपी घालून आलेली असतील, गंध लावलेला असेल, खोटी का होईना तुळशीची माळ लटकवलेली असेल आणि ते कुठल्या तरी वारकऱ्याशी फुगडी घालताना दिसतील. म्हणजे आपण पुण्यात राहतो तर पुण्यातून सासवडचं किंवा दिवे घाट जो आहे, बरोबर, तर तिथे किती लोकांची रेलचेल आहे, किती तरुण मंडळी येतात. म्हणजे त्यांना ते हवंय, त्यांना ते आवडतंय, त्यांच्या तो आवडीचा विषय आहे. पण जेव्हा तो त्यांच्या भूमिकेतून आणि त्यांना पटेल त्यांच्या शब्दांच्या माध्यमातून जेव्हा जाईल, करेक्ट, तेव्हा ती खरी मजा येईल. करेक्ट, करेक्ट. आणि मगाशी तुम्हाला असं म्हणालो की कीर्तन हा तसा विस्तीर्ण पॅटर्न आहे की त्यामध्ये तुम्ही प्रश्न असा मांडला, म्हणजे एक मुद्दा असा उपस्थित केला की आमचा प्रश्न काय आहे, याच्यावरती बाकीचे उत्तर किंवा खूप लाईफस्टाईल बदलली, लोकांचे प्रॉब्लेमही बदलत. तुम्हाला मी गोष्ट सांगतो की संतांचं तत्वज्ञान हे किती प्रगत आहे बघा. म्हणजे आपण त्याला, माझा शब्द जर का चुकला तर तुम्ही मला जरा क्लिअर करा, त्याला इंग्लिशमध्ये मॉरल व्हॅल्यूज असं म्हणतात. बरोबर, मॉरल व्हॅल्यूज. बरोबर. ते तर बदलत नाही बदलत, ते तर कायमच राहतात. करेक्ट, करेक्ट. तर ह्या वारकरी संतांनी मुळात त्याच्यावरतीच काम केलंय की तुमचे व्हॅल्यूज जे आहेत तर ते बरोबर स्टेबल राहण्यासाठी. बरोबर. म्हणजे मी तुम्हाला गोष्ट सांगतो की इतके सगळे अभंग आहेत, इतक्या सगळ्या ओव्या आहेत की ते तुमच्या मनाच्या रिलेटेड आहेत, तुमच्या माइंडशी रिलेटेड आहेत, तुमच्या बॉडी लँग्वेजशी रिलेटेड आहेत. म्हणजे पटकन एक ओवी मला आठवली की ज्ञानेश्वर महाराज आपण बोलावं कसं असं सांगतात. बरोबर. मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, की तुमचं बोलणं जर उसमें थोडी सी मिठास हो तो अच्छा लगता है ना सुनने की. की उगाच आकरस्थळी केली तर तो माणूस नकोसा वाटतो आपल्याला. बरोबर. मृदू मुलायम भाषा, चांगली शब्द उपाययोजना जर का असेल तर तुम्ही आमच्याशी बोलावं यासाठी लोक तुमची वाट बघतील असं माऊली असं म्हणतात. म्हणजे साधारण कीर्तनाच्या माध्यमात
जे विकृतीकरण आता सध्या आलंय की विनोद, नको त्या आवश्यक गोष्टी, मला असं वाटतं नक्कल आली, पुन्हा राजकारण्यांचे विषय तिथे यायला लागले. खरं म्हणजे हा तो प्लॅटफॉर्म नाहीये. बरोबर. मला असं वाटतं की कीर्तनाला आलेला व्यक्ती किंवा कुठलंही आध्यात्मिक ऐकायला आलेला व्यक्ती तो कुठेतरी बोर झालेला असतो, कुठेतरी त्याला धीर हवा असतो, त्याची मानसिकता त्याला कुठेतरी बळकट करायची असते, म्हणून तो तिथे येतो. आणि तिथे जर त्याला विनोद सांगितला, ते एंटरटेनिंग करायला लागले. एंटरटेनमेंट म्हणजे एंटरटेन जे आलंय ना, कीर्तनाचं एंटरटेनमेंट झालेलं की बोलावं कसं. म्हणजे अगदी खरं म्हणजे याच्यावरती आपण एक स्वतंत्र सेशन केलं की समाज मन हे संतांनी कशा पद्धतीने जागृत. अगदी बरोबर. म्हणजे माइंड स्टेबिलिटी आपण कशी करायची याचा उत्तम असे इतके पुरावे आहेत, इतके अभंग आहेत. जर हे अभंग कीर्तनाला घेऊन आपण त्याच्यावरती जर का निरूपण करू शकलो तर मला असं वाटतं की कुठेतरी आपला जो तरुण वर्ग आहे, मराठी वर्ग आहे, तो पुन्हा कीर्तनाकडे येईल. खरंय. त्याला आस्था आहे, त्याला प्रेम आहे, त्याला तो फॉर्म आवडतोय, पण त्याला जे पाहिजे ते तितक्या प्रमाणात त्याला मिळत नाही, म्हणून तो तिकडे याला धजावत नाही. अगदी बरोबर. आता तुम्ही असं म्हटलात गोड बोलणं, हा 12व्या शतकातही महत्वाचं होतं. अगदी आज हे तेवढंच रेलेव्हंट आहे की गोड तुम्ही प्रत्येकाशी बोला, लोक तुमच्याशी चांगलंच वागतात. तुम्ही लोकांशी कठोर बोललात, लोक तुमच्या बाबतीत वाईट हे समजूत निर्माण करतील. पण हेच जे पोचणं, किंवा आता कसं आहे की एखादा शाळेतला मुलगा आहे, ठीक आहे, त्याला काय शाळेतले सब्जेक्ट सोडला त्याच्याकडे बाकी काही नाहीये, तो फोनवर आहे, वेगळं वेगळं आहे. पण हे जे इंट्रोडक्शन आहे, ज्याच्यावर आपण खूप छान काम करत आहात, ज्ञानेश्वरीवर, जे ज्ञानेश्वरी लहान मुलांपर्यंत पोहोचवणं, माध्यमिक शाळेत 8वी 9वी 10वी पर्यंत पण पोहोचवणं, हे जेव्हा एक इंट्रोडक्शन होतं तेव्हा एक आपल्याला कळतं की नाही बाबा, हे पण फार महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला जर लवकरात लवकर जर कोणी समजवलं असतं किंवा लवकर इंट्रोड्यूस केलं असतं आपल्या लर्निंगमध्ये, तर त्याचा जास्त आपल्याला फायदा झाला असता. जशी ही तुम्ही एक ओवी सांगितली, आजपर्यंत मलाही माहित नव्हती, पण याचा किती आहे, तर या बाबतीत काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे कसं असतं की पुन्हा एक शब्द आपल्याकडे ऑर्थोडॉक्स. हे ऑर्थोडॉक्स शब्द जो आहे ना, खरं मला बिलकुलच आवडत नाही. म्हणजे परंपरा हा शब्द आहे ना, परंपरा आली की त्यातलं नाविन्य संपतं. आणि वारकरी विचारधारणा ही नाविन्य प्रधान आहे. बरोबर. ही परंपरागत नाहीये. म्हणजे तिथे परंपरेला वंदन आहे, परंपरा शिरसावंदी आहे, पण परंपरेला अधिष्ठित ठेवून तिला विस्तारित करण्याचं काम, बरोबर, तिला नवीन मोल देण्याचं काम ह्या संतांनी केलं. मग अशी मी तुम्हाला बोलून गेलो की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगताना जो अधिष्ठान म्हणून ग्रंथ निवडला त्याचं नाव आहे श्रीमद भगवद्गीता. आणि श्रीमद भगवद्गीतेचे 700 श्लोक आहेत. त्याच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी 9033 ओव्यांचं प्रदीर्घ व्याख्यान केलंय. बापरे. म्हणजे आता ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यात काय काय म्हणून नाविन्य घातलं असेल हे ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय किंवा तिकडे प्रवृत्त झाल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. बरोबर. म्हणजे जीवन समृद्ध करणारे जीवन मूल्य हे ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीत आणि त्यांच्या साहित्यात आणि एकूणच संतांच्या साहित्यात पदोपदी आपल्याला आढळतात. म्हणजे मी कधीतरी बोलत असताना की ज्ञानेश्वरी ही आमच्या जीवनाची सक्सेस की आहे, की ती आपल्याला एकदा हाताळता आली किंवा ती आपल्याजवळ असली तर आपल्याला जीवन अत्यंत समृद्ध आणि सुखाने आणि आनंदाने जगता येईल. आणि आपलं आनंदित झालेलं जीवन हे आपलं स्वतःचं न राहता इतरांचंही होईल, यासाठी आपण प्रयत्न करू. बरोबर. म्हणजे मी तुम्हाला ती ओवी सांगितली की मितुले आणि रसाळ, की ज्ञानेश्वर महाराजांचा जर आपण सगळा इतिहास बघितला आणि त्यांच्या जीवनातले प्रसंग बघितले तर त्यांच्या मातृपितृ छत्र हरवल्यानंतर त्यांच्याशी कोणी गोड बोललंच नाही. हो, खरंय. म्हणजे केवळ जीवनात उपेक्षा आली तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराज हे कधीही कोणाशी किंचित सुद्धा काकू न करता त्यांनी संवाद केला. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची संवाद शैली काय असेल तर ही आपण ज्ञानेश्वरीत बघितली पाहिजे, की ज्ञानेश्वर महाराज हे किती छान पद्धतीने आपल्या श्रोत्यांशी संवाद साधतात.
आणि दुसरी गोष्ट ही की तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की जसा घट भरतो आणि घट म्हणजे तांब्या किंवा भांड बरोबर. भरलं की ते भरलेलं भांड आपल्याला एक दिवस रित करावं लागतं. खरंय. तसं तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या सद्गुरु कृपेने माझं ज्ञानाचं भांड भरलं, आता मी ते रित करण्यासाठी पुढे आलोय. की गुड थॉट्स किंवा म्हणजे चांगले विचार जर आपल्या डोक्यात आले ना, तर मला असं वाटतं की तुम्हाला चांगलं वागायलापासून कोणीही थांबू शकत नाही. बरोबर. तुम्ही चांगले वागणार 100% वागा. खरंय. आणि ही जी सगळी शृंखला आहे ही मला ज्ञानेश्वरीत खूप ठिकाणी आढळते. म्हणजे विचारांची शुद्धी काय असली पाहिजे, बोलण्यातली शुद्धी काय असली पाहिजे. म्हणजे तुकाराम महाराजांनी तर एका अभंगात किती छान सांगितले बघा, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, जो बोलतो त्याच पद्धतीने वर्तन करतो त्यालाच नमस्कार करा, त्यालाच आदर द्या. बरोबर. अन्यांना आदर देऊच नका. त्यामुळे ज्ञानेश्वरी किंवा तुकाराम महाराजांचं साहित्य असेल किंवा अन्य संतांचं साहित्य असेल तर हे जीवनाला समृद्ध करणार आहे. का म्हणजे की ज्ञानेश्वर महाराज गीतेचं तत्व सांगताना, म्हणजे तुम्ही कशा म्हणलो की ते नवीन फॉर्म मध्ये आलं पाहिजे. बरोबर. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, गीतेचं तत्व सांगताना असं म्हणतात की तैसे नित्य नूतन जाणी जे गीता तत्व. की ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की गीतेचं तत्व नित्य आहे आणि नूतन आहे. ती नवीन भासते प्रत्येक वेळेस. तिच्यात आपण जेव्हा खोलवर जातो बरोबर तेव्हा ती नवीन अर्थ आपल्याला घेऊन जाते. तसंच ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी सुद्धा नित्य नूतनाच्या पलीकडे जाऊन सुद्धा नाविन्य प्रदान करणारी आहे की ती सगळं आपलं जीवन उजळून टाकते. ज्ञानेश्वर महाराजांच्या साहित्याचं एक विशेष आहे. आमचे दादागुरु मामासाहेब दांडेकर असं म्हणत असत की नौका विहाराला आपण ज्ञानेश्वरीच्या प्रांतातून जर का आपण फिरायला निघालो तर त्या नौकेत आपण फिरतोय आणि सहज ते निळं क्षार पाणी आपण जेव्हा बघतो आणि सहज त्या पाण्यात जर आपण हात फिरवला तर दृष्टांतरूपी 4-5 कमळं आपल्या हाताला लागतात. ज्ञानेश्वर महाराजांची दृष्टांत देण्याची म्हणजे आपण विषय पटवून सांगण्याची जी खुबी आहे ना ती काही वेगळीच आहे. बरोबर. म्हणजे दृष्टांत म्हणजे गोष्ट, स्टोरी. तर त्यातल्या अशा अनेक स्टोऱ्या मी काढून ठेवल्या होत्या. म्हणजे जेव्हा आम्ही शाळेपर्यंत जाऊन पोहोचलो तेव्हा त्या गोष्टी मला कारणीभूत ठरल्या की ह्या ज्ञानेश्वर महाराजांनी किती छान गोष्टी सांगितल्यात. म्हणजे एक तर गोष्ट अशी आहे, म्हणजे मी थोडं बाहेर जातोय, मला तुम्ही परत मूळ पदावरती आणून ठेवा, की दुसऱ्या अध्यायातली एक उभी आहे. तर त्यात बेडकाचं आणि टिटवीचं भांडण झालंय आणि ती टिटवी त्या बेडकावरती रागवली आणि तो बेडूक मस्त एका खडकावर जाऊन पहोडलाय. तर ते टिटवीने एक विचार डोक्यात केला की हे बेडकाला संपवायचा. हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. बरं, ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलंय. सिद्धांत पटावा त्यासाठी दिलेली दृष्टांताची उपाययोजना. हा पहुडलेला बेडूक ह्या बेडकाला संपवायचं तर काय करायचं. तिच्या डोक्यात एक विषय आला, आपण काय करू, कारणासह कार्याचा नाश करू. म्हणजे काय की बेडूक कुठे राहतो, समुद्रात राहतो. विशाल समुद्र आहे. बरोबर. तर हा समुद्र जर का संपवला तर बेडकाचं अस्तित्वच संपेल. तर ती टिटवी त्या समुद्राच्या शेजारी जाते किनाऱ्यावरती आणि तिच्या चोचीनी पाणी भरते आणि पलीकडे देऊन टाकते. असा बराच काळ हा प्रकार चालू होता. तर त्या टिटवीचा टिटवा तिथे आला आणि तो टिटवा म्हणतोय, तू काय करतेस. म्हणली, काही उपयोग नाही तुमचा. अहो, तो बेडूक मला जंग पछाडतोय आणि तुम्ही काही त्याच्यावरती उपाययोजना करत नाहीये. आता मलाच काय करायचं ती करते, की ज्याच्या साह्याने हा इथे राहतो तोच संपवते. आता मला सांगा, हे किती जन्म गेले आणि तिने किती प्रयत्न केले म्हणजे समुद्र संपेल आणि बेडकाचं अस्तित्व जाईल. तर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, बेडूक संपवण्याच्या नादी पडू नका,
त्याचा संग सोडा आणि व्रतशम करू नका. खरे, आणि एवढा साधा संदेश सांगण्यासाठी इग्नोर करा. हा, अगदी इग्नोर करा, की त्याच्याकडे तुम्ही विचारच करू नका. त्याला काय बोलायचं ते बोलू दे, काही फरक पडणार नाही. पण ही गोष्ट म्हणजे इग्नोर करा असं पण ज्ञानेश्वर महाराज सांगू शकले असते. त्याला सोडून द्या, तर काही बोलू नका असंही म्हणू शकले असते. पण तिथे टिटवीची गोष्ट सांगायची काय? करेक्ट. बघा, कारण काय आहे की एक अभंग आहे, मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशीळ. म्हणजे काय? म्हणजे सोशल मीडिया आला तरी आपण काय करतो? संभाषणच करतो ना. बरोबर आहे. म्हणजे एक मोबाईल असतो आणि सगळं जग आपल्याशी बोलत असतं. खरंय. भजन करणं याचा अर्थ समूह करणं, भजन करणं किंवा काही मॉप तयार करणं आणि त्याच्याशी सातत्याने बोलत राहणं, संपर्कात राहणं. बरोबर. मनुष्य हा असा आहे की तो समाजाशिवाय किंवा लोकांशिवाय राहू शकत नाही. हे त्याचा स्वभावच आहे. खरंय. मग अनेक स्वभावाचे लोक भेटतील, मग तुम्ही त्याच्याशी प्रत्येकाशी वाद करणार आहे का? नाही. मग ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणजे भजनशीळ जो आहे तर लोकांना किंवा आपल्याला ऐकायला आवडतं, पण नुसतं ऐकायला आवडत नाही. तर एखादा माणूस काहीतरीच बोलत राहिला तर ते नकोच वाटतं, पण इंटरेस्टिंग असेल आणि स्टोरीच्या स्वरूपात खरंय तर ते अधिक लक्षात राहतं, पटतं आणि आपल्या हृदयात कुठेतरी चिकटून राहतं. अरे इग्नोर करा म्हणजे काय करा? हा, बेडकाची गोष्ट ते रिलेट केली त्यांनी पटकन. आणि हे ज्ञानेश्वर महाराजांचं जे काय म्हणतात विशेष जे निरीक्षण आहे ना, त्या निरीक्षणातून जी सगळी दृष्टांत सृष्टी, गोष्टींची सृष्टी निर्माण झाली. म्हणजे की जसा ज्ञानेश्वरी हा अध्यात्म ग्रंथ आहे, त्याचं अधिष्ठान आध्यात्मिक जरी असलं तरी तिथे ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाचं मन प्रत्येक वेळी दगदगी जागृत करण्याचं काम केलं. की प्रत्येक विषय तो पुन्हा समाजाच्या उत्कर्षासाठी, समाजाच्या उन्नयनासाठी, समाजाच्या प्रगतीसाठी कसा कारणीभूत आहे हे त्यांनी प्रत्येक वेळेस आणून ठेवलंय. त्यामुळे की ज्ञानेश्वरी सुद्धा वाचताना, ज्ञानेश्वरीकडे जाताना की आता मला खूप आनंद होतो खरं म्हणजे की कितीतरी तरुण मुलं सुद्धा ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरती बोलत असतात. असे कितीतरी इंस्टाग्राम आहेत की ते ज्ञानेश्वरीची एखादी ओवी, जसं तुम्ही काय मगाशी म्हणाला की मला हा प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेमवरची तेवढी ओवी काढून त्याच्यावरती बोलत असतात. आणि ते तरुण आहेत. म्हणजे कालच आमच्या आळंदीला कोणीतरी युकेला राहणारी मुलगी आहे, ती पुण्यातलीच आहे, पण ती तिकडे काय एज्युकेशन घेते म्हणून ती आज काल आली होती. तर तिच्याशी गप्पा मारताना तिने मला इंस्टाग्रामचं हे दाखवलं की मी ज्ञानेश्वरी रिलेटेड असं काम करते. म्हणजे ती मराठीत का होईना पण असे ना, पण कुठेतरी पुढे येण्याचं प्रमाण वाढलंय. बरोबर. पण मला जे वाटतं की आपण कीर्तनाच्या बद्दल जे बोलत होतो ते अजून प्रभावी माध्यम आहे. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये आपण हा भाग जर का आणू शकलो तर तो अधिक प्रभावी होईल. खरंय. अधिक त्याला रंगत येईल. आणि म्हणजे आज आपण बघा की मला स्पेसिफिक इस्कॉनचं जर का नाव घ्यावं असं वाटलं तर हे दोन्हीही वैष्णव परंपरा आहे. बरोबर. वैष्णविझम फॉलो करणार आहे. तिथे सगळ्यांचा स्वीकार आहे की आज जगभर आपल्याला परदेशी तरुण रस्त्यावरती नाचताना दिसत आहेत. आणि तोच म्हणजे त्याच्या आधीचा सुद्धा विचार, इस्कॉन तर नंतर आहे, पण आमची संतांची परंपरा ही अगदी 12व्या शतकाच्या आधीपासून सुद्धा आहे. तर नृत्य हे आमच्या वारकरी परंपरेतलं अभिन्न अंग आहे. बरोबर. तुम्ही बघा की आमच्याकडे जी भजनं जेव्हा चालू असतात तेव्हा पायांनी छान नृत्य सुरू असतं, त्याला पावली असं म्हटलं जातं. आणि तिच्यात पण एक गणित आहे, म्हणजे कसंही पण वेडवाकडं नाचायचं नाही, त्यात तुमचा सहज योग होऊन जातो. म्हणजे त्यात गणितीय ज्या मात्रा असतात, 3.5 मात्रा, 3.25 मात्रा, 1.25 असं, अशा मात्रांच्या पावल्यात, अशा मात्रांचे ठेकेत. इतकं बारीक काम त्यावर केलंय. आणि त्यावर त्या अभंगाची चाल ठरलेली असते, त्या चालीवरती त्याचा ठेका ठरलेला असतो, ठेक्यावरती बोल ठरलेले असतात. आणि त्यातून ते मधुर संगीत जेव्हा बाहेर पडतं तेव्हा तुम्ही कितीही जरी बोर असाल तरी तुमचा आनंद तुमच्या शरीरात भरभरून राहतो आणि तुम्हाला तो नाचायला लागतो. यामुळे मला असं वाटतं की वारकरी संप्रदायाचं हे यश आहे की तो अजून सुद्धा टिकून आहे, अजून सुद्धा तो आपल्याला आपला वाटतो. पण त्याला जर आपण ही सगळी जोड दिली
तर इतरत्र जाणारी किंवा इतर गोष्टींवरती अवलंबून राहून आपला हॅपीनेस जो शोधला जातो, बरोबर. तो शोधण्याची गरज गरज नाही. नाही. कारण शेवटी कसं असतं की आपली आई ही शेवटी आपलीच असते. मराठी संत, मराठी साहित्य हे आपलं आहे ना. बरोबर. आणि माऊली, ज्ञानेश्वर महाराज आपले आहेत, ती माऊली आहे. खरंय. म्हणजे जेव्हा आम्ही मुलांशी जेव्हा बोलायला लागतो तेव्हा त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलायला लागतो. म्हणजे आता माझं अपयश काय झालंय मी तुम्हाला खरं सांगू का, मी जरी कीर्तनकार जरी असलो तरी मला कीर्तनात बोलण्याची जी प्रगल्भता आहे ती खरं आवडत नाही. मुलांमध्ये बोलण्याची जी मजा आहे ना की ती खूप खरंच काही ओव्हर आहे. आणि जेव्हा तुम्हाला मुलांशी बोलायचं असतं तेव्हा तुम्हाला स्वतः आठवीचं व्हावं लागतं. बरोबर. त्यांना समजेल अशा भाषेत जावं लागतं. तर हे जेव्हा सूत्र माझ्या लक्षात आलं तर ज्ञानेश्वरी मुलांना सांगायची, तर तेव्हा काय करायचं. म्हणजे पहिली गोष्ट मुद्दा हा आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी महाराष्ट्राला पहिल्यांदा लिटरेचर दिलं. बरोबर. ज्ञानेश्वर महाराजांच्या आधीचे जे 2 ग्रंथ आहेत त्याला आपण लीळाचरित्र चक्रधर स्वामींचा आणि विवेक सिंधू मुकुंदराजांचा, तर हे दोन्हीही ग्रंथ एका विशिष्ट धाटणीचे. पण गीतेचं स्वतंत्र भाष्य करून ज्ञानेश्वर महाराजांनी मानवतेचं गीत ज्यात गायलं त्याला ज्ञानेश्वरी असं म्हटलंय. जिथे समाजाच्या आनंदाचा विचार केला, बरोबर, समाजाचं पुनरुज्जीवन करण्याचा विचार केला, त्यामुळे ज्ञानेश्वरी सर्वांग सुंदर आहे आणि ती अजूनही प्रभावी आहे. कीर्तनाकडे एका विशिष्ट वयाचा वर्ग येतो. हे जेव्हा लक्षात आलं की 50च्या 60ची लोक तिथे ऐकायला आलेली असतात. आणि खरं म्हणजे मला एक गोष्ट त्यातून पॉझिटिव्ह अशी मी घेतली, कारण ओल्ड इज गोल्ड आपण असं म्हणतो. बरोबर. आणि पाठीमागच्या पिढीवरतीच पुढची पिढी अवलंबून असते अशी आपली भारतीय विचारधारा आहे. खरंय. इंडियन फिलॉसॉफी की आपण ज्येष्ठांचा आदर करतो, आपण ऐकतो, ते ऐकलं पाहिजे. तर जेव्हा ही 60ची माणसं कीर्तनाला येऊन त्यांच्यासाठीतलं नाठत्व बाहेर ठेवून जेव्हा ते जर खऱ्या पद्धतीने ऐकू शकली किंवा कीर्तनकारांनी तशा पद्धतीने जबाबदारी त्यांना सांगितलं, तर मला असं वाटतं की घरात जाऊन जे पुढच्या पिढीपर्यंत जाईल त्याचा नक्की इम्पॅक्ट होईल. पण ती जबाबदारी कीर्तनकारांच्या वरती किंवा बोलणाऱ्यांच्या वरती. बरोबर. की 60-61 वर्षाची मंडळी कीर्तनाला येतात. आम्हाला लक्षातच आलं की आपण उलट काम करतोय. हे ज्ञानेश्वर महाराजांनी पहिली फिलॉसॉफी, पहिलं लिटरेचर हे 16व्या वर्षी महाराष्ट्राला दिलं, जगाला दिलं. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरवरती त्यांनी निरूपण केलं. आपण ज्ञानेश्वर महाराजांचं सूत्र 61 वर्षाच्या लोकांना सांगतो. तर कुठेतरी आपण हे त्या वयातल्या मुलांना सांगायला पाहिजे. कारण ज्ञानेश्वरीची भाषा ही अत्यंत मृदू आणि छान आहे, मुलायम आहे. आपण ती कधीतरी बघा की ज्ञानेश्वर महाराज जेव्हा, म्हणजे आपण पसरण्याच्या जर का उभ्या बघितल्या तर ज्ञानेश्वर महाराजांचं समाज मन किती जागा आहे. समाजाच्या बद्दल, समाजाच्या अस्तित्वाबद्दल ज्ञानेश्वर महाराजांना किती काळजी आहे. 16व्या वर्षी की भूता परस्पडे जडो मैत्र जीवांचे असं म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडू असं म्हणतात, जो जे वांछील तो ते लाहो असं म्हणतात. म्हणजे जगातलं उत्तम गीत जे मानवतेसाठी गायलं गेलं, जे नुसतं मानवतेसाठीच नाही तर सजीव सृष्टीसाठी गायलं गेलं, ते म्हणजे पसायदाने. आणि ते आमच्या ज्ञानोबा माऊलींनी केलं. आणि ते जर त्यांच्याच वयातल्या मुलांपर्यंत जर का पोचलं तर ते खूप प्रभावी ठरेल. खरंय. तर आमच्या पुढे मोठा प्रश्न होता तुम्ही म्हटल्याप्रमाणे की पुढारलेल्या भाषेचा. तर ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेली भाषा ही 12व्या शतकातली मराठी भाषा आहे, मध्ययुगीन भाषा. आणि तर तिच्यात पण खूप नाविन्य आहे. बरोबर. ती पण खूप नूतन आहे. जसं जसं आपण त्या अभ्यासात जातो, जसं जसं आपण शब्दांचा अर्थ लावायला जातो, तेव्हा एका शब्दाचे कितीतरी अर्थ आपल्याला सापडतात. बरोबर. आणि ते आत्ता उपयोगाचे आहेत. तर लक्षात असं आलं की आपण ज्ञानेश्वरीची जी ओवी आहे तर ही प्रवचनासाठी घेतली जाते. खरंय. म्हणजे महाराष्ट्रात किंवा वारकरी परंपरेमध्ये किंवा भागवत परंपरेमध्ये प्रवचन हा जो प्रकार आहे हा ओवी ह्या प्रकारावरती केला जातो. बरोबर. आणि ओवी ही ज्ञानेश्वर महाराजांची किंवा एकनाथ महाराजांची. तर मुलांची चर्चा करायची, मुलांना तो विषय सांगायचा आहे. म्हणजे
ओवीचं प्रवचन झालं नाही पाहिजे, बरोबर. ही खबरदारी घ्यायला हवी. मग मी जेव्हा पहिल्यांदा मुलांशी बोलायला गेलो तेव्हा मुलांशी गप्पा मारताना की तुम्हाला ज्ञानेश्वर महाराज माहिती आहेत, आणि सुदैवाने ती मुलं आळंदीतलीच होती, त्यामुळे त्यांना त्यांचा बॅकग्राऊंड बऱ्यापैकी तयार होता. त्यांनी जी काय प्रायमरी क्वेश्चनरी होती त्यांनी ती छान कम्प्लीट केली. पण आपण रोज मंदिरात जातो, ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन करतो, पण बघा जर ज्ञानेश्वर महाराज आपल्याला शाळेतून जाताना वाटेत भेटले तर कसं वाटेल ना. आणि मुलं म्हणजे हा महाराज, आणि ते आपल्याला भेटू शकतात. आणि आपसुकच 8वीची मुलं होती आणि सर कसे काय भेटतील, तर ज्ञानेश्वर महाराज आम्हाला कसे भेटतील, त्याचं उत्तर मला त्या दिवशी सापडलं नाही. आणि मी जेव्हा शाळेत सकाळी निघालो तेव्हा मला उत्तर सापडलं. ज्ञानेश्वर महाराजांचे एक भक्त आहेत, त्यांचं नाव आहे गुलाबराव महाराज. विदर्भामध्ये माधाड नावाचं क्षेत्र आहे, गाव आहे, तिथले ते संत आहेत. आणि गुलाबराव महाराज हे ब्लाइंड आहेत, अंध आहेत. आणि हे ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती त्यांची कन्या या भावनेतून करायची. मी ज्ञानेश्वर महाराजांची कन्या आहे, त्यांची मुलगी आहे, ती माझी आई आहे, अशा भावनेतून ते त्यांची उपासना करायचे. ते मधुरा भक्तीचे ते आचार्य होते. अत्यंत सुंदर त्यांचं चरित्र आहे. आणि त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन केलं त्या संस्कृत श्लोकामध्ये, आणि ते पटकन मला शाळेत जाताना आठवलं. त्याच्यात असं म्हणलं की माधुर्य रस कल्लोलाम शिवशक्ती करूटीने, की ज्ञानेश्वर महाराज हे मधुर रसाचे कल्लोळ आहेत. मला उत्तर सापडलं. गुलाबराव महाराजांनी केलेलं वर्णन हे ज्ञानेश्वर महाराजांच्या व्यक्तित्वाचं आणि त्यांचं गुणविशेष हे आहे की ज्ञानेश्वर महाराज हे मधुर रसाचे कल्लोळ आहे. आपल्याकडे ज्या रसांची परंपरा आली त्यातला मधुर एक रस आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांचं व्यक्तित्व आणि साहित्य हे केवळ मधुर रसात आहे, केवळ माधुर्य भरलेलं आहे. मधुर म्हणजे काय, तर मुलांना चॉकलेट्स आणि गोड खूप आवडतं. तर मी मधुर रस त्याचे ज्ञानेश्वर महाराज कल्लोळ म्हणजे समुद्र, सी, समुद्र हा कधीही संपणारा नसतो. तर हे डोक्यात ठेवून तिथे गेलो आणि मुलांना पटकन विचारलं, अरे तुम्हाला चॉकलेट्स आवडतात, म्हणजे गेल्याच म्हणजे हो आम्हाला सगळ्यांना चॉकलेट आवडतात. कुठले चॉकलेट आवडतात, अहो काय तेवढी त्यांनी नावं घेतली. आणि मला जे अपेक्षित नाव होतं ते येईपर्यंत मी माझी चालू ठेवली, कोण काय म्हणते, कोण डेअरी मिल्क म्हणते, काय काय सगळं 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 सुरू झालं. आणि खूप वेळेने पाठीमागून मेलेडीचं नाव आलं. मेलेडी म्हणजे माधुर्य, मधुरता. बरोबर म्हणलं बरोबर आहे, करेक्ट. मग मला सांगा, मेलेडी फक्त यालाच आवडते, इतरांना कोणालाही आवडत नाही? तो म्हणलं नाही, अहो आम्हाला पण आवडते. म्हणलं वा, म्हणजे मेलेडी ही सगळ्यांना आवडते. बरं मला एक सांगा, मेलेडीची विशेषता काय? म्हणजे एकदम सॉफ्ट आहे आणि टेस्टी आहे, बरोबर. तर मेलेडी तयार होताना, ते चॉकलेट तयार होताना काय काय घटक असतात? एक पटकन मुलगाने हात वरती केला, म्हणला सर साखर असते. म्हणलं वा पठ्ठ्या, एक नंबर. मग तुला जर का मेलेडी खायची इच्छा झाली तर तू घरी जातो, म्हणजे घरातच असतो आपण, पण आईकडे जातो आणि आई भांडे घासत असते किंवा घरात काही घरकाम करत असते, आणि तेव्हा आपली मेलेडी खायची इच्छा होते, चॉकलेट खायची इच्छा होते. तेव्हा आपण आईला म्हणतो, आई मला जरा चॉकलेट खायची इच्छा झाली, जरा 1 रुपया द्या किंवा पैसे द्या. पण हे सगळं घडत असताना आपल्या आईची मनस्थिती पण चांगली पाहिजे, बरोबर, तेव्हाच पैसे मिळू शकतात. नाहीतर पाठीत धपाटा मिळू शकतो. आणि बऱ्याचदा की आधी धपाटा मिळतो नंतर पैसे मिळतात, कारण आई बिचारी आपली काम करून थकलेली असते. आणि हे सगळं त्या मुलांना सांगताना त्यांना असंच सांगावं लागतं. आणि मग आपण जातो, मग आईने थोडं रडतो, मग आईला दया येते, मग आई आपल्याला पैसे देते, आपण जातो. आणि मग तो जो मेलेडीवाला आहे दुकानदार, तो घरात नसतो, बाहेर असतो. मग घरातून आपल्याला बाहेर यावं लागतं, मग पैसे देऊन ती मेलेडी घ्यावी लागते, आणि मग आपण घरी येऊन ती खातो. याच्यात बराच काळ जातो ना. म्हणजे एक मेलेडी घेण्यासाठी आपल्याला हे सगळं करावं लागतं. जसं आपण आईकडे पैसे मागतो तसं तुझ्या म्हणण्याप्रमाणे त्यात साखर आहे. तर मग तुला मेलेडी खायची इच्छा जर का झाली तर तू आईला असं म्हणतोस, आई मला मेलेडी खायची, जरा 1 चमचाभर साखर देतेस? म्हणलं नाही, असं नाही होत.
अहो अजून काहीतरी असतं ना, एक पटकन मुलगी म्हणाली, अहो सर त्यात कॉफी असते, बरोबर, मग तू पण तसंच करते, मेलेडी खायला गेल्यानंतर एक चमचाभर जरा कॉफी देतेस का, मला जरा मेलेडी खायची. अहो नाही, कॉफी आणि साखर एकत्र आली की मेलेडी तयार होते. म्हणजे विशिष्ट घटक एका समप्रमाणात किंवा विशिष्ट प्रमाणात जर काही एकत्रित आले तर एक मेलेडी तयार होते. बरोबर. म्हणजे एक सुंदर गोड पदार्थ, एक चॉकलेट तयार करण्यासाठी भैरवजी एवढी सगळी घटना घडावी लागते. आणि मग ती जर मिळवायची असेल तर एवढा सगळा खटाटोप करावा लागतो. आणि जर आमचं जीवन आम्हाला मधुर करायचं असेल तर आम्ही कुठे गेलं पाहिजे, तर याचं उत्तर गुलाबराव महाराजांनी सांगितलंय, माधुर्य रस कल्लोला. ज्ञानेश्वर महाराज हे मधुर रसाचे, माधुर्याचे कल्लोळ म्हणजे समुद्रच आहे. म्हणजे त्या मुलांना सांगताना की ज्ञानेश्वर महाराज आपल्याला कुठे भेटतील, त्यांची कशी भेट होईल, तर गीता जशी श्रीहरीची वाङ्मयीन मूर्ती आहे तसं ज्ञानेश्वरी हे स्वतः ज्ञानेश्वर महाराजच आहेत. की तिथे श्रोत्यांशी संवाद करताना ते म्हणतायत की तरी एकली अवधान दीजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रत्युत्तर माझे उघड आहे का, तिथे शाश्वती देतात. तर तीच शाश्वती ज्ञानेश्वर महाराजांनी आत्ताही आपल्याला पदोपदी दिलेली आहे. बरोबर. आणि ती जर आपल्याला मिळवायची असेल तर आपल्या या वर्गात येऊन बसलं पाहिजे. तर जसं एक मेलेडी घेतल्यानंतर आपण ती बऱ्याच वेळ चघळवतो, मानाने एक टीस्पून, एक चमचाभर साखर घेतली तर मयुरेशजी तुम्ही मला सांगा, एक चमचा साखर तुमच्या जिभेवर किती वेळ टिकते, साधारण किती वेळ टिकते? 5 ते 6 मिनिटं किंवा मिनिटं नाही, 1-2 मिनिटं, काहीतरी सेकंद ती टिकते. सेकंद. पण मेलेडी ठेवली थोडा वेळ जास्त अजून, बऱ्याच वेळ ती कुठेतरी चिकट तिकडे जाऊन अशी जीभ फिरवली का रे मेलेडी खाली. साधारण आपण त्याचा टाइम बघितला तर 10-15 मिनिटं ती टिकते. याचा आणि ज्ञानेश्वरीचा काय संबंध आहे की जसं मेलेडी तोंडात ठेवल्यानंतर तिचा टेस्ट डिस्टन्स हा जास्त आहे. जर आपण ज्ञानेश्वरीकडे प्रवृत्त झालो तर ज्ञानेश्वर महाराजांनी आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी जे मधुर विचार, ज्या मेलेडीज बाईट्स वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्यात, त्या जर आपण शोधत गेलो तर आपलं सगळं जीवन मधुर नाही होणार. बरोबर. याच्यातून हा प्रवास सगळा सुरू झाला. आणि मग त्याच्यासाठी ज्या ओव्या निवडल्या, तर मगाशी मला असं म्हणालो की मितुले आणि रसाळ, की आपण चांगलं बोललो तर साधारण 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी काय महत्वाचं आहे त्या ओव्या बाहेर काढल्या. आणि मुलांनी ओवी लक्षात ठेवण्याच्या ऐवजी मेलेडी लक्षात ठेवली. त्याचा भाव, स्टोरी लक्षात ठेवली. स्टोरी लक्षात, की मेलेडी म्हणजे मधुरता, की आमच्या जीवनातली मधुरता कशी येऊ शकते, तर आम्ही समाजात चालताना सुद्धा आमची चाल व्यवस्थित पाहिजे. म्हणजे काय की जेव्हा आम्ही समाजाने रस्त्याने चालतो तेव्हा सगळं निरीक्षण करत करत आपण चाललं पाहिजे. म्हणजे आजूबाजूला काय घडतंय, इतरत्र कोण कसं वागतंय. म्हणजे अगदीच सोप्या भाषेत जर का सांगायचं झालं तर पटकन माझ्या शेजारी चालणाऱ्या माणसाला माझी गरज तर नाही ना, इतकं आपण शुद्धीवरती चालायला. बरोबर. समोर काहीतरी घटना घडते, ती घडत असताना ती चुकीची आहे, ती आपण थांबवू शकतो, ते थांबवण्याचं सामर्थ्य आहे आपल्यात आहे, याची जाणीव होण्यासाठी आपण रस्त्याने चांगलं चाललं पाहिजे, हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. म्हणजे स्वतःचं व्यक्तित्व समृद्ध करत असताना आपण समाजालाही समृद्ध करतो. म्हणजे समाज व्यवस्था असा आम्ही एक घटकच घेतलाय त्याच्यामध्ये. अच्छा. हा म्हणजे आता प्रश्न असा आहे की मुलांसाठी की हे जे आपण ज्ञानेश्वरी इंट्रोड्यूस करतोय की हा त्यांना कसा फायदेशीर होतोय, कारण का आपण एका शाळेतनं सुरू केलं तर आता जवळजवळ आपण साधारण 100 शाळांमध्ये 80-85 शाळांमध्ये आहे. तर विषय असा आहे की मुलांचे छोटे छोटे प्रश्न असतात की माझा अभ्यास होत नाही, माझं मन लागत नाही, किंवा काय आपण त्याला म्हणतो की नेमकी निर्णय कसा घ्यायचा हे कळत, म्हणजे निर्णय क्षमता त्यांना हे करतात. बरोबर. म्हणजे साधारण आपण सांगू गेलो की माइंड ड्युअलिटी ज्याला आपण म्हणतो, तो एक प्रश्न मुलांचा. म्हणजे मला त्या मुलीने असा प्रश्न विचारला होता की मी खूप अभ्यास करते आणि काही प्रश्न असे असतात की त्याचे उत्तर हे 2 टाईपचे असतात, पण त्यातला
नेमकी उत्तर कुठलं शोधायचं. तर असं काही ज्ञानेश्वरी आहे का? तर जेव्हा मी ते शोधत गेलो तेव्हा बराच मला त्यात शोध घ्यावा लागला. तर त्याचं उत्तर सापडताना मला दुसऱ्या अध्यायाचा शेवट आणि तिसऱ्या अध्यायाची सुरुवात. दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे सांख्ययोग, की जिथे अर्जुनाला कृष्णाने नॉलेज दिलंय. आणि तू आता हे सगळं माझं ऐकलंस, थोडा विचार कर, असं कृष्ण म्हणतोय. आणि तिसऱ्या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग. तेव्हा एकदम कृष्ण असं म्हणणार, उठला काय, बसलास काय, उठ, पुढे हे सगळं सैन्य उभं आहे आणि तू निवांत सगळं ऐकतोस. तेव्हा अर्जुनाची जी गोंधळलेली परिस्थिती आहे ही ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे टिपलेली आहे. आणि तिथे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ओव्या लिहिल्यात की अर्जुनानी कशा पद्धतीने तिथे त्याच्या विचारावरती पक्क व्हावं, त्याच्यातल्या ओव्या निवडल्या. आणि त्या ओव्या निवडत असताना की त्याला विषय असा दिला, जीवन एक अभ्यास आणि परीक्षा. की जीवनामध्ये आपल्याला असे द्विधात्मक प्रसंग नेहमी घडतात, पण तेव्हा आम्ही एकचित्त एका बुद्धीने कसा विचार करू शकतो किंवा ठाम राहू शकतो. त्यासाठी म्हणून तो एक विचार तिथे ठेवला आणि त्याला नावच दिलं की तो आपल्याकडे आता पुस्तिकेमध्ये आहे की जीवन एक अभ्यास आणि जीवन एक अभ्यास, परीक्षा आणि अभ्यास. आणि त्याला आता थोडं मॉडिफाय करताना आपण आत्मबल असं नाव दिलंय. अच्छा. किंवा अजून दुसरी गोष्ट एक असते की अभ्यास करताना अभ्यास होत नाही. मग यासाठी काही ज्ञानेश्वरीत आहे का? बरोबर. तर ज्ञानेश्वरीमध्ये 6वा अध्याय. तर त्या 6व्या अध्यायामध्ये 6व्या अध्यायाचं नाव त्यात सगळं योगाचा विचार केलाय. तर योगी पुरुष योगाची साधना करताना कुठलं स्थल निवडतो, तर त्या स्थलाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय. ते स्थल कसं असलं पाहिजे? शांत, जिथे गर्द झाडी आहेत, पक्ष्यांचा गुंजाराव आहे, खळखळ वाहणारं पाणी आहे आणि कुठल्या प्रकारचा बाह्य विक्षेप नाही. तर अशा ठिकाणी हे योग्यांचा अभ्यास करतात, त्याचं वर्णन आलंय. पण ते आपण मुलांना कसं सांगता येईल? तर आत्ता तर सध्या हे शक्य नाहीये. सगळ्या सिमेंटच्याच इमारती, सगळी जंगल, त्याच्यात आम्ही कुठे खळखळतं पाणी, कुठे पक्ष्यांचा आवाज. मग आपल्या घरात एक ठिकाण असतं. आता सगळेच मुलं मोबाईल वापरतात. मग आपल्या घरातलं सगळ्यात शांत ठिकाण कुठलं हे कसं शोधायचं? ज्या ठिकाणी आपण मोबाईल घेऊन पबजी खेळतो, बरोबर, सगळ्यात शांत. ही शांत ठिकाणाची व्याख्या. खरंय. ज्या ठिकाणी आपण मोबाईल घेऊन काही ऐकतो किंवा आपलं मनोरंजन करतो ते आपल्या घरातलं सगळ्यात शांत ठिकाण असतं. बरोबर. आणि हे सगळ्यांसाठी लागू होतं. घरातली सगळ्यात शांत जागा तीच आपल्या अभ्यासाची जागा आहे. बरोबर. आणि तिथे जर का आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर नक्की अभ्यास होतो. कारण ते स्थळ शांत आहे. हे कशावरून ठरवता येतं की आपण मोबाईल घेऊन तिथे बसतो. बरोबर. म्हणून की ती जागा निवडा आणि त्या जागेवरती, कारण काय होतं की आपण म्हणतो ना की ते वातावरण निर्मिती होते, वातावरण निर्माण करावं लागतं. तर 2-3 वेळेस जर का आपण तिथे अभ्यास केला तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आपला अभ्यास आपोआपच होतो. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं म्हणजे आपल्या घरांच्या संरचनेमध्ये की अभ्यासाची खोली हा जो प्रकार आहे तो यासाठीच आहे. खरंय. की तुम्ही अभ्यासाच्या खोलीत गेला की तुम्हाला अभ्यासच करावा वाटतो. म्हणजे किचनमध्ये जर का आपण गेलो तरी पुरुषाला सुद्धा काहीतरी करावाच, खेळण्याचा मोह होतोच. कारण तिथे तशा पद्धतीचं विचारांचं वारं किंवा विचारांचं चक्र हे कायम फिरत असतं. दुसरी गोष्ट ही आहे की जेव्हा त्या वर्गामध्ये येणारी जी मुलं आहेत ती सातत्याने तिथे यायला लागली तर त्याच्यामध्ये इतका बदल झाला की जे विद्यार्थी वर्गात येत नव्हते तर ते विद्यार्थी जेव्हा बाहेर खेळायला भेटायचे तेव्हा दर रविवारी ज्ञानेश्वरी, त्याला मी नाव दिलंय ओळख ज्ञानेश्वरीची. तर त्या ओळख ज्ञानेश्वरीच्या क्लासला येणारा विद्यार्थी जर पटकन ग्राउंडवर जाऊन त्यांनी जर काही शिवी दिली तर जो त्या पाठाला किंवा त्या वर्गाला येत नाही तो पटकन म्हणायचा, का रे तू तिथे जाऊन हे शिकलास का? म्हणजे मला असं वाटतं की हे सगळ्यात मोठं यश आहे. बरोबर. आणि तिथे बोलावं काय, ऐकावं काय किंवा आत्मविश्वास कसा जागृत करावा यासाठी काम केलं गेलं. आणि परीक्षेमध्ये उत्तरांची मांडणी करत असताना ती मांडणी आपण करताना आधी प्रश्न लक्षात घेतला पाहिजे की जे काम ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत खुबीने केलंय. कारण तुम्हाला प्रश्न कळणं हे खूप महत्वाचं आहे. बरोबर.
म्हणजे प्रश्न जर का कळायचा असेल तर त्यासाठी तुमची विचारांची जी प्रगल्भता आहे ती थोडीशी वाढावी लागणार. करेक्ट. मग त्यासाठी काय करावं लागणार तर थोडंसं माइंड स्टेबिलिटी आपली वाढवावी लागणार. पण त्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलंय तर थोडंसं जरा जो विषय चाललाय, जो विषय शिकवला जातो त्या विषयात जाण्याचा प्रयत्न करा. ते होणार नाही, शक्य नाहीये, पण आपण वारंवार प्रयत्न केले तर एकदा आपल्याला ते शक्य होईल. आणि मला असं वाटतं की जेव्हा मी हा प्रयत्न करायला गेलो तेव्हा आपल्याकडचं जे हे ना एक म्हण आहे की लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात आणि निरागस असतात. म्हणजे मी कधीतरी आपल्याला बोलवीन की तुम्ही कधीतरी त्या वर्गात खरं कधीतरी या. नक्की. अहो इतकी ती छान मुलं बोलतात, म्हणजे त्या ओव्यांचे अर्थ इतके सुंदर सांगतात की ते कधी मनात सुद्धा त्यांच्या आले नसतील. म्हणजे मला हे जे वाटतं ना की आपली जी औपनिषदीय घोषणा आहे की आपण सगळे अमृतस्य पुत्र आहात, आपण अमृताचेच पुत्र आहोत, हे आपल्यात आधी आहे हो. की ज्ञानोबा आणि तुकोबाचाच आमचा, ज्ञानोबा तुकोबाचाच माझा अंश आहे, असं कविवर्य सुरेश भट जे म्हणतात की आपल्यात ते आहे आणि ते आतून बाहेर येतं. बरोबर. हे आम्ही ते बघतो रोज. मग आता हे जे आपलं आता एक शिक्षणाचं हे जे पर्व आहे हे आता आपल्याला महाराष्ट्रभर किंवा देशभर जर आपल्याला स्प्रेड करायचं आहे तर त्यासाठी आपण किंवा बाकीच्या मुलांना जर बाकीच्या शाळेच्या मुलांना हे जर आपल्याला त्यांच्या याच्यात इंट्रोड्यूस करायचं असेल तर त्यांनी तर आपली काय वाटचाल आहे? आता सध्या काय आहे की एक गोष्ट ही आहे की म्हणजे मी तुम्हाला ह्या विषयावरती आपण जेव्हा बोलतोय तर तेव्हा सुद्धा की ज्ञानेश्वरीवर बोलताना किंवा हा विषय पटवून देताना की माझी टेंडन्सिटी पुन्हा एक अशी होते की तुम्ही थोडे मॅच्युअर आहात, म्हणून मला तो विषय मांडताना त्या मॅच्युरायझेशननी तुमच्याशी मांडावं लागतो. जेव्हा मला मुलांशी बोलायचंय तेव्हा मी खाली येतो. बरोबर. आत्ता सध्या आम्ही ह्याच लोकांच्या शोधात आहे की जे खाली येऊ शकतात. आणि आता सध्या की आळंदीत बऱ्यापैकी वारकरी शिक्षण घेणारे जे साधक आहेत तर ते त्यात स्वतःहून येत आहेत आणि बऱ्यापैकी ते शिक्षण घेत आहेत, शिकवतात मुलांना आणि त्याचं यश पण तितकं सुंदर आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला तो एक प्रसंग सांगितला तसं की जेव्हा पालकांच्याकडून आम्ही प्रतिक्रिया घेतो तेव्हा अजून कुठेतरी मोबाईलच्या आहारी गेलेली मुलं किंवा उन्हाळतेकडे जाणारी मुलं हे घरच्यांचं ऐकतच नाहीये. बरोबर. असा एक प्रकार घडतो. पण ह्या वर्गात येणारी मुलं त्यांचे पालक असं म्हणतात की अहो ते घरात बसतायत, छान वागतायत, मुलगी आमची जी मुलगी ती घरात मला स्वयंपाक करायला मदतीला येते किंवा आमचा मुलगा जो आहे तर माझ्यासोबत तो कामाला येतो किंवा विचारतो की हे बदल घडतायत. मित्रांशी पण त्यांचं वागणं छान झालंय. बरं शाळेला विचारलं की यांची अभ्यासातली प्रगती ती म्हणजे उत्तम आहे. त्याच्यावरती थोड्याच दिवसात एक छोटासा व्हिडिओ येणार आहे की तो त्याच्यात काय बदल होतं बरोबर पार्टिसिपेट केल्यानंतर तो नक्कीच आहे. तर आता तुम्ही जो प्रश्न विचारला की शिक्षकांची कमतरता, त्यामुळे की आम्ही आता सध्या एक शिक्षक मार्गदर्शिका म्हणून एक पुस्तकं तयार केली आहे आणि ती आपण शिक्षकांना देतो आणि शाळांची सुद्धा इतकी मोठी मागणी आहे की आमचा उपक्रम तो हा जो उपक्रम आहे तो आमच्या शाळांमध्ये राबवावा. आणि खरं म्हणजे त्यांना याबद्दल काही माहिती पण नाहीये किंवा कॉलेजेसमध्ये कॉलेजेसमध्ये पण किती त्याचा स्कोप आहे. म्हणजे कॉलेजेसमध्ये म्हणजे मी एक कॉलेजेस स्टुडंटसाठी एक कार्यक्रम करत असतो आणि त्याचं नाव असतं सखा माझा ज्ञानेश्वर. त्याच्यात की मैत्रत्वाची जी भावना जी आहे, कारण म्हणजे की कॉलेजमध्ये राहणारी जी मुलं आहेत तर त्यांना मैत्री ही खूप महत्वाची असते, ती प्रिय असते कारण त्यांना ते एन्जॉय करायचं असतं, हे सगळं करायचं असतं. तर मग मैत्रीच्या भावनेतून मैत्रीची व्याख्या, मैत्रीची कन्सेप्ट ही किती समृद्धपणे 12व्या शतकात किंवा संतांनी आम्हाला विस्तृतपणे सांगितली आहे. तर याच्यासाठी सुद्धा आपण खूप छान काम करतोय किंवा वेगवेगळ्या शिबिरांचं सुद्धा आम्ही आमच्या वतीने काही आयोजन करत असतो की त्याला आम्ही संवाद असं नाव दिलंय की आपण फक्त गप्पा मारायच्या, संवाद करायचा. संवादातून प्रश्न सुटत जातात, संवादातून आपल्याला उत्तरं मिळत जातात आणि आपल्यातला संवाद कमी झाला, आपण बोलत नाही. बरोबर. त्यामुळे की तुम्हाला काय म्हणजे ज्ञानेश्वरी रिलेटेड जो संवाद आहे तर तो आम्ही असा ठेवलाय प्रायमरी स्टेजला की तुम्ही चांगले बोलणे यावर कुठली तरी उभी शोधून आणा. अच्छा. जेवणाबद्दल काय ज्ञानेश्वरीत आलंय ती उभी शोधून आणा.
मग अशा पद्धतीने काय होईना त्या आमच्या मित्रांचा शोध सुरू झालाय. बरोबर. की जेवणाची उभी काय आहे, प्रवास करताना प्रवासावर काय म्हटलंय हे तुम्ही सांगा, निसर्गाबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हटलंय किंवा संतांनी काय म्हटलंय, की मला असं वाटतं की ही सगळी आमच्यासोबत राहणारी मित्र परिवारातली जी सगळी मंडळी आहेत तर ते शोध घेता आणि संवादाच्या दिवशी असं कुठलाही आमचा दिवस ठरतो की आपण ह्या दिवशी संवादाला भेटायचं, 1 तास आम्ही भेटतो आणि यावर अशी ती चर्चा होते. बरं, त्याला रिलेटेड मग समजा की निसर्ग निरीक्षण आपण ज्ञानेश्वरीतलं काय आहे तर त्याला जोडून एखादं भावगीत कुठलं आहे किंवा गाणं कुठलं आहे आम्ही ते पण गातो. त्यामुळे की त्याला जरा इंटरेस्टिंग करतो. बरोबर. त्यामुळे आता हा जो मी जसं म्हणाले की या ज्ञानेश्वरीच्या विस्तारीकरणाचं जे धोरण आहे तर थोडंसं जे चॅलेंज आमच्या समोर जे आहे तर ते शिक्षकांचं आहे. आणि त्यावर सुद्धा आम्ही एक असा पर्याय शोधून काढलाय की ज्या शाळांना यात सहभागी व्हायचंय त्यांनी एक शिक्षक आम्हाला द्यावा. कारण आळंदीहून प्रत्येक वेळेस महाराष्ट्रात कोणी जाऊ शकणार नाही. बरोबर. तर तुमच्या शाळेतला जर का शिक्षक आम्हाला दिला तर आम्ही त्याला ट्रेन करू, त्याची कार्यशाळा घेऊ, ती ऑनलाईन असेल आणि त्यासाठी जे मटेरियल जे आहे ते आपण त्यांना दिलंय. त्यासाठी एक छोटासा पेन ड्राईव्ह पण तयार केलाय. ओके. तो त्यांच्यापर्यंत पोहोचवला जातो. आणि प्रस्तावित असं आहे की त्यांना जर काही प्रश्न निर्माण झाले तर त्यांनी थेट आपल्याला विचारावेत. आणि एक रविवारचं जे एक सेशन असेल किंवा प्रत्येक शाळेची अवेलेबिलिटी बघून त्यांना जो दिवस वाटतो त्यांनी त्या शाळेत शिकवावा. आणि त्यांच्या ज्या काही क्युरीज आहेत तर त्या आपण VC वरती आपण क्लिअर करूयात. आणि असं पण ठरलंय की महिन्यातून आपलं कामच ते तर प्रत्येक शाळेला एक व्हिजिट करायची. बरोबर. की त्यातून काय होऊ शकतं. त्यामुळे की याचा जो रिझल्ट आहे हा अप्रतिम आणि अमेझिंग आहे. आणि ते सगळे खूप प्रेमाने ऐकतायत आणि बदल करतायत. कारण माऊली सांगतायत. फक्त आता शिक्षकांची कमतरता आणि ती पण ह्या माध्यमातून हळूहळू कमी होते. आता मला वाटतं की 80 वरून ती संख्या 130च्या घरात गेली आहे. म्हणजे पुढच्या आता म्हणजे ती संख्या वाढेल पण महाराष्ट्रभर. की येत्या जूनला जेव्हा एज्युकेशन इयर सुरू होईल तर माझा अंदाज की 200 शाळा त्यात नक्की सहभागी झाले. मला वाटतं ऑनलाईन पण करायला पाहिजे. कारण ऑनलाईनचा जो विचार ऑनलाईन भरपूर लोकांना सहभागी होता येईल. आणि की आता म्हणजे की हिंजवडी वाकड हा जो IT चा परिसर आहे इथे सुद्धा म्हणजे मी जेव्हा त्या SP स्कूल म्हणून आहे वाकडला, जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा तिथे मराठी मुलं आहेत, नॉन महाराष्ट्रीयन, की त्यांना हिंदीत बोलावं लागलं. त्यांच्याशी मी हिंदीत बोललो तर त्यांना सुद्धा ते इतकं आवडलं की त्या बऱ्याच शाळांमध्ये मराठी हिंदी असं मिळून तो उपक्रम सुरू आहे. आणि नॉन महाराष्ट्रीयन मुलं सुद्धा ते शिकतात आणि त्यांचं फल त्यांना मिळत आहे. हे याचं खरंच साध्य आहे. खरंच. नाही पण जशी बोलून फार छान वाटलं उमेश दादा. कारण का या विषयावर जसं ज्ञानेश्वरी त्याचं महत्व मुलांसाठी आणि हे जे आपलं कार्य आहे त्यामध्ये तुम्ही फार खूपच जबरदस्त काम आपलं आहे. आणि आम्ही आमच्या व्ह्युअर्सनाही सांगू की आपल्याला खूप प्रतिसाद मिळो यासाठी आणि ऑल द बेस्ट तुम्हाला यासाठी. आणि आम्ही आमच्या व्ह्युअर्सच्या माध्यमातून यासाठी जर आम्ही काही पण जे मदत करू शकू किंवा जेव्हा आपलं ऑनलाईन येईल तेव्हा आम्ही जास्तीत जास्त लोकांना सांगू की तुमच्याबरोबर जुडावी या आपल्या कार्याला. आणि जेवढे शिक्षक आहेत त्यांनाही आम्ही विनंती करतो की जर तुम्हाला खरंच ज्ञानेश्वरीचं इंटरेस्ट असेल तुम्ही पण याचा भाग व्हावा. तर काय बोलताय वर आल्याबद्दल धन्यवाद उमेश दादा. आय थिंक मला वाटतं की आपण जो आपला आजचा मेन जो आपला एम होता तो आपला आम्हाला मिळालेला आहे या एपिसोडमध्ये. पण जसं की आपण आपलं बोललेलो की आपण अजून वारकरी कीर्तन याच्यावर आपण एखादे एपिसोड्स आपण करणार आहोत. तर या दृष्टीने खूप छान वाटलं आहे आम्हाला. तर तुम्ही एकदा आम्हाला आमच्या व्ह्युअर्सला कॅमेऱ्यात बघून तुम्ही सांगू शकतात की आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आळंदी याला पण जे मेन आहे आम्ही त्यालाही सांगू, आम्ही लिंक्स देऊ. आणि उमेश दादालाही तुम्ही फॉलो करू शकतात. तर प्लीज एकदा जर कॅमेऱ्यामध्ये बघून तुम्ही सांगितलं तर खूप बरं होईल. काय बोलताच्या प्रेक्षकांना मी मनपूर्वक विनंती करतो की मयुरेश दादांनी सुरू केलेलं हे कार्य आपण ह्या पोर्टलशी जोडला गेलाय. आणि आज मी ज्यासाठी म्हणून इथे बोललो तर हे आपल्या मातीतलं आणि आपल्यासाठी असलेलं हितगुज आहे. आणि ते आम्ही सगळे मित्रपरिवार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर कृपया आपण आपल्यातला जनार्दन जरा जागृत केला
आणि तो जनतेपर्यंत जर का पोहोचवला तर सगळ्यांना याचा खूप लाभ होईल. आणि असं बिलकुलच नाही आहे की फक्त शाळेचाच शिक्षक यात येऊ शकतो, तर याच्यावरती उत्तम आंग्ल भाषा विभूषित किंवा इंग्रजी भाषा ज्यांची आहे असेही जर सगळे मित्र यात सहभागी झाले तर मला असं वाटतं की हा महाराष्ट्रापुरता न राहता हा आपल्याला जगभर नेता येईल इतका सुद्धा सुंदर प्लॅटफॉर्म आहे. जसं मगाशी म्हणालो की त्याची पुस्तिका तयार होते. जर ती पुस्तिका आपल्याला हवी असेल तर ती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू. आणि एकदा पुन्हा मी आपल्याला विनंती करतो की ह्या पोर्टलवरती इतके सुंदर छान विषय चर्चेले जाता. मग काय बोलता, अहो काय बोलता, इतरांपर्यंत हे पोचवा. त्याला एक लाईक करा, खाली कमेंट्स करा आणि भरपूर शेअर करा. कारण हे आपल्यासाठी आणि आपल्या माणसांनी केलेलं माध्यम आहे, म्हणून त्याला आपण सगळ्यांपर्यंत पोचूयात.